मॉर्निंग टू यू ऑल. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रासाठी सर्वांचं सहर्ष स्वागत. होप तुम्ही काल सगळ्यांनी डिनर एन्जॉय केलं असेल, एंटरटेनमेंट प्रोग्राम पण एन्जॉय केला असेल. फुल टू एन्जॉय केला आहे माहिती आहे मला, कारण आय कुड सी द हॅपी फेसेस. ओके, जोक्स अपार्ट. आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या सेशनसाठी अनेक मान्यवर आपल्या भेटीला येणार आहेत आणि निश्चितच कालचे सेशन्स जसे सक्सेसफुल झाले तसेच आजचंही होणार आणि इट्स गोइंग टू ॲड अनदर फेदर इन टू द बँको कॅप, आय वुड से. पण तत्पूर्वी काही सूचना आहेत. थोडक्यात एक जोकसारखं की सासू आणि सून सारख्या सूचना आणि सूचना नकोत, पण जरुरी आहेत म्हणून थोड्याशा सूचना. सारख्या वारंवार त्या दिल्या जातात म्हणून ती सासू आहे. मोबाईल्स प्लीज सायलेंट मोडवर ठेवा. कारण काय होतं, इथे जे स्पीकर्स आहेत थोडं त्यांना डिस्टर्ब होतं, लिंक डिस्टर्ब होते. ज्या कोणी अजून ही लिंकला आपण जॉईन झाला नसाल, आपण जी व्हॉट्सअपला लिंक पाठवलेली आहे त्या लिंकला जे कोणी जॉईन झाला नसाल त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण त्या लिंकला जॉईन व्हावं. कार्यक्रमाचे फोटोज तिथे अपलोड केले जाणार. त्यासाठी मी श्री उदय शेटे सर यांना आमंत्रित करते. आय वुड लाईक टू कॉल अपॉन अविनाश सर आणि अशोक सर टू प्लीज एस्कॉट उदय शेटे सर. आणि overall 40 years experience in cooperative banking, started his career as a clerk in New India Cooperative Bank Limited, moved to Zoratnin Cooperative Bank in 2013 as MD and CEO thereon, worked till 2018, moved to a bigger bank, GP Parsec Cooperative Bank, worked till 2020 October, moved to again a bigger bank, NKJSB Cooperative Bank in October 2020, worked there till June 2022, and currently sir associated ahet a company engaged in complete online training requirements and HR solution company as a mentor. Welcome sir. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. मला बेसिकली सगळ्यात पहिला अशोक नाईकजी, अविनाश शिंद्रेजी आणि अतुल खिडवरकर, तिघही एवरून चालू होणारी नावं आहेत तिघांची, यांचे खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात मला. कारण मला मी 40 वर्ष आता जरी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असलो तर पतपेढी हा एवढा मोठा व्यवहार करत असतील, पतपेढीकडे आम्ही कधी फक्त डिपॉझिट घ्यायच्या उद्देशानेच पाहिलं. आमची बँक शेड्यूल असल्यामुळे आमच्याकडे पतपेढींची जी डिपॉझिट्स यायची ती फक्त एक चांगली, आपली बँक चांगली आहे माहिती आहे, पतपेढ्यांना एक चांगला रेट द्यावा म्हणून त्या हिशोबाने. पण त्यांची स्ट्रेंथ जी आहे, आत्ताच अतुलजी मला म्हणाले की टोटल, मी एकदा फोन करून विचारलं की टोटल महाराष्ट्रात पतपेढ्या आहेत तरी किती, तर ते अनऑर्गनाइज्ड एक सेक्टर अजूनही, आणि त्याच्या नंबर ऑफ काउंट माहीत नाही. पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी अतुलजी म्हणाले 65,000 कोटीचा तरी त्यांचा व्यवहार आहे. आणि 65,000 कोटी इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. म्हणजे आजची सारस्वत बँक जी आहे त्याच्या तेवढाच तोडीस तोड त्याचा व्यवहार आहे. आणि पतपेढ्यांचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पण 65,000 कोटी इज अ बिग 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 कॉन्ट्रीब्युशन. तर या टोनवर एक तर आपण स्वतःची शाबासकी देणं गरजेचं आहे. तो हॅट्स ऑफ टू ऑल दिस पतपेढी हू आर प्रेझेंट हिअर, आणि ते डिझर्व अ राऊंड ऑफ ॲप्लॉज. आजचा माझा जो विषय आहे तो आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. चालू झालंय ना, हे वेगळं लावलं आहे का ते माझे. असं वाटतं अशोक नाईकजी आणि अविनाश शिंद्रेजनांचं की अशोकजी तरी निदान बँकर होते आणि अविनाशजी पण थोड्या वेळापूर्वी मला थोडे दिवस बँकिंगमध्ये त्यांनी काही वर्ष काढली आहेत असं आता माझ्या लक्षात आलं. तर हे जे ॲक्टिव्हिटी हे लोक चालवत आहेत, पतसंस्थांना म्हणा की अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना टाईम अँड अगेन ट्रेनिंग देणं, हे रिअली फार क्रेडिबल आहे. हा क्रेडिबल म्हणजे एवढं आहे की त्याच्यासाठी बॅकहँडला जेवढे एफर्ट्स लागतात किंवा जेवढे पेन्स घ्यावे लागतात हे असं वरवर दिसत नाही. पण मी काल एकूण सगळं पाहिलं
ते फार म्हणजे खूप खूप श्रम लागतात आणि त्याच्यासाठी जोशी सर आहेत किंवा बालेरावजी आहेत, त्यांचा गायडन्स आहेत, अतुलजी तर असतातच असतात त्याच्यासाठी, त्याच्या मागे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. आता कॉर्पोरेट हा शब्द तसा जरा जरी जड वाटला तरी आपण आजच्या तारखेत कॉर्पोरेट गव्हर्नन्स दररोज करतो. कॉर्पोरेट म्हणजे काय? तर कॉर्पोरेट म्हणजे एक लीगल एंटिटी आहे, बेसिकली बिझनेस एंटिटी, लार्ज ग्रुप. एखादी प्रोप्रायटरी कन्सर्न असेल तर त्याला आपण असं कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्म वगैरे असेल तर त्याला आपण कॉर्पोरेट वगैरे असे शब्द वापरत नाही. पण वेन इट कम्स टू अ लीगल लार्ज कंपनी आणि विच इज सेपरेट लीगल एंटिटी डिस्टिंग फ्रॉम द ओनर्स. त्याचे ओनर्स कोण नसतात, त्याचे ओनर्स हे जे असतात ते शेअर होल्डर्स असतात. ते शेअर होल्डर्स त्यांना दे ओन द कंपनी आणि त्या जी कंपनी आहे, लीगल एंटिटी जी आहे, त्याला कॉर्पोरेट असं म्हटलं जातं. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हल्ली बराच चर्चेत आहे. आपण सगळे हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स डे टू डेमध्ये सगळ्या बँका, सगळ्या पतसंस्था करत असतात. त्याच्यामध्ये काही हे नाहीच आहे. त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते दररोजच्या दररोज आपल्याला लक्षात येतच असतं. आता गव्हर्नन्स म्हणजे काय? तर शासन किंवा प्रशासन, चांगल्या पद्धतीने जे काम आपण करतो त्याला गव्हर्नन्स असं म्हटलं जातं. सिस्टम बाय विच बिझनेस कॉर्पोरेशन्स आर डायरेक्टेड अँड कंडक्टेड. डायरेक्टेड म्हणजे प्रत्येक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणा किंवा कोऑपरेटिव्ह बँका म्हणा, त्याच्यावर कुठेतरी सुपरविजनसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, रजिस्ट्रार आहेत. तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशनला जावं लागतं ते कायदेशीर काही पद्धतीने तुम्हाला ते मूव्ह व्हावं लागतं आणि त्याच्यामधूनच तुमचे ते अस्तित्वात येतात. आणि त्याच्यावर कंट्रोल पण असतो. तुम्हाला टाईम अँड अगेन सुपरवायझरी नोट्स येत असतात, सर्क्युलर येत असतात. स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग डिफरंट पार्टिसिपंट्स इन द कॉर्पोरेशन सच ॲज शेअर होल्डर्स, अदर स्टेक होल्डर्स, बोर्ड अँड मॅनेजर. कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये बरेच स्टेक होल्डर्स असतात की नुसते शेअर होल्डर्सच त्याच्यामध्ये आहेत अशातला भाग नाही. तुमचे डिपॉझिटर्स जे आहेत, जो तुमचा शेअर होल्डर जर 100 शेअर कॅपिटल जर 100 असेल तर डिपॉझिट तुमचं 500 कोटीचं असतं किंवा कधी कधी 1000 कोटी. आणि मला एक सांगावं असं वाटतं, मी काही बँका इथे पतपेढ्या पाहिल्या, त्यांची साईज ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांपेक्षा सुद्धा मोठी आहे. म्हणजे एक बऱ्याचशा शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, मल्टीस्टेट आहेत, त्या अजूनही 3000-4000 कोटीच्या वर गेलेल्या नाही आहेत. पण ह्या पतसंस्था ज्या आहेत त्या 10,000 कोटीचा बिझनेस मिक्स असलेल्या सुद्धा आहेत. त्याच्यात स्टेक होल्डर्समध्ये शेअर होल्डर्स आहेच, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. पण डिपॉझिटर्स जे आहेत किंवा क्रेडिटर्स आहेत, तुम्हाला जे सप्लाय करणारे आहेत किंवा तुमचे एम तुम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर देणारे असतात किंवा आय टीचे सर्व्हिसेस देणारे असतात, त्यांचासुद्धा स्टेक त्याच्यामध्ये असतो. बोर्ड, सगळ्यात शेअर होल्डर्स काय अपॉइंट करून होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अपॉइंट करून होतं. आणि देन दे आर रिस्पॉन्सिबल टू रन द बँक किंवा रन द क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आणि त्याच्यानंतर येतात आपले मॅनेजमेंट टीम वगैरे सगळं जे आहेत. स्पेल्स आउट द रूल्स प्रोसिजर्स फॉर मेकिंग डिसिजन ऑन कॉर्पोरेट अफेअर्स. गव्हर्नन्समध्ये ह्या सगळ्या तुमच्या रूल्स, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, पॉलिसीज, त्याच्यामध्ये तुमची ऑडिट पॉलिसी आली, अकाउंटिंग पॉलिसी आली, HR पॉलिसीज आल्या, IT पॉलिसीज आल्या. आय टीच्या संदर्भात पण रिझर्व्ह बँकेचे वगैरे किंवा ह्याच्या रजिस्ट्राचे सर्क्युलर्स वगैरे येत असतात. या सगळ्या पॉलिसीजच्या ज्या आहेत त्याच्यात जे पूर्णपणे व्यवस्थित हँडल करणं त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं आपण म्हणतो. स्ट्रक्चर थ्रू विच कंपनी ऑब्जेक्टिव्ज आर सेट अँड द मीन्स ऑफ अटेनिंग दोज ऑब्जेक्टिव्ह आणि मॉनिटरिंग परफॉर्मन्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? एखादी जर क्रेडिट सोसायटी जेव्हा अस्तित्वात येते किंवा बँक जेव्हा आपण ठरवतो आज मला एक क्रेडिट सोसायटी काढायची आहे, तर त्याच्या मागे कोणाचा तरी जो प्रमोटर असतो की त्याच्या डोक्यात जी आयडिया आलेली असते, त्यातला जी कल्पना असते की मला आज एक पतसंस्था काढायची आहे, तर त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं. तर मला कोण सांगू शकेल का एका क्रेडिट सोसायटीमध्ये तुम्ही एखादी चेअरमन कोण असेल त्यांनी जर मला शेअर केलं तर मला जरा आवडेल की तुम्ही एखादी पतसंस्था जर चालू केली त्याच्या मागचं तुमचं उद्देश काय होता? एखादं कोण शेअर करू शकेल का? या प्लीज. कारण ऑब्जेक्टिव्ह हा मेन रोल आहे.
एक जरा माईक द्या. चेक हॅलो. ॲडव्होकेट सुनील सौंदरमल फ्रॉम माजलगाव जिल्हा बीड, चेअरमन आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव. मी जेव्हा संस्थेची स्थापना केली त्यावेळेस माझा जो उद्देश होता तो असा होता की मला भारतीय लोकांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना श्रीमंत बनवायचं, या कारणासाठी मी सोसायटी रन केली होती. थँक्यू सो मच. हा असेच उद्देश असल्याशिवाय तुमची कुठची संस्था, मग ते साधं तुमचं रोड साईड दुकान जरी असेल, तो एखादं सांगतो मी फर्निचरमध्ये काम करणार आहे, एखादी बँक काही कम्युनिटीसाठी काम करते, काही मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीज आहेत आपल्याकडे, ते बऱ्याच वेगळ्या मेडिकल हेल्प करणाऱ्या आहेत. त्यांच्यानी जसं सांगितलं तसं प्रत्येकाचं उद्देश किंवा काही असल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग ते ऑब्जेक्टिव्ह नंतर ते मॉनिटरिंग करतो. एक मी परत रिपीट करतो की आजच्या तारखेत काल जरा एक छोटं लायटर मोडमध्ये काल आपल्या ऋता चितळे आणि विना नगरकर यांचं जेव्हा लेक्चर चालू होतं ऑडिट पॉलिसीबद्दल वगैरे, तेव्हा मी जरा सहज असं मागे वळून पाहिलं ऑडियन्समध्ये, एक हॉरर मूवी बघते तसे ते लेक्चर आहे, सगळे एकदम चिडीचूप शांतपणे ऐकत होते की बाबा काय चाललं आहे या सब्जेक्टमध्ये, काय नवीन त्यांना अकाउंटिंग पॉलिसीज, मग एक जरा एक फिअर टाईप असं मला वाटलं. पण नंतर जेव्हा सेशन ओपन झालं, क्वेश्चन आन्सर्स झाले, त्याच्यानंतर मग त्याच्यातलं त्यांचं जे प्रेशर होतं ते रिलीज झाल्यासारखं मला जाणवलं. तर हे प्रेशर वगैरे कॉर्पोरेट गव्हर्नन्स जरी शब्द जड असला तरी त्याच्यामध्ये आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करतच असतो. आणि इव्हन ऑडिट पॉलिसीजमध्ये जे चेंजेस वगैरे होणार आहेत, तुम्ही समर्थ आहात या सगळ्या गोष्टी पेलण्यासाठी, कारण तुम्ही आजपर्यंत काही पतसंस्थासुद्धा 100 वर्ष त्यांच्यानी जपलेल्या आहेत आणि त्या काम करत आहेत. एक कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा थीम राहील आपला. आणि विजन, आता ह्याच्या प्रत्येकासाठी विजन, जसं आता तुम्ही म्हटलंत की विजन जे आहे हे आपलं एक लाँग टर्म गोल असतं की बाबा मला ही संस्था चालू करायची आहे, एक 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष किंवा 50 वर्षानंतर मला ही संस्था या लेवलपर्यंत घेऊन जायची, की मला एक 10,000 कोटीचा धंदा करायचा आहे किंवा 500 कोटीचा धंदा करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक विजन टाकतो आणि विजन हे लाँग टर्म गोल असतं. मला एक 25 वर्षानंतर ही संस्था इथपर्यंत न्यायची आहे. हे मोठा आपण जेव्हा संस्था चालू करतो तेव्हा आपण ते ठरवलेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर मिशन, आता ही जी लाँग टर्म गोल आहे 25 वर्षासाठी नंतर मला अचीव करायचं आहे, 25 वर्ष आपण इमिजिएट तर करू शकत नाही, त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप, म्हणजे त्याचे शॉर्ट टर्म गोल्समध्ये छोट्या, आज मी पहिल्या वर्षभरात मी एवढं करेन, पुढच्या 5 वर्षात मी एक हा धंदा माझा 100 कोटीचा आहे तो 150 कोटी किंवा 200 कोटीवर आहे, त्याच्यासाठी जे प्लॅनिंग वगैरे जे करतात त्याला आपण मिशन म्हणतो. आता मी एक थोडंसं तुम्हाला दाखवतो. आपली सहकारी जी संस्था आहे, कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार जे आपले सहकार आयुक्तांचं जे वेबसाईटवर तुम्ही पाहिलात, तर त्यांचं जे विजन आहे ते मी इथे जरा दाखवतो खास. स्ट्रेंथनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र थ्रू डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियली साऊंड अँड इकॉनॉमिकली इंडिपेंडंट कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे संस्थांच्या आर्थिक सशक्तपणा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विकास कार्यातर्फे सहकार चळवळ वाढवणे, हे आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीजचं जे आहे, सहकार मंत्र्याचं जे आहे, हे त्यांचं विजन आहे. आणि त्याच्या दृष्टीने काल आपण जे पाहत होतो प्रेझेंटेशनमध्ये, नवीन गाईडलाईन्स देणं, त्यांना डायरेक्शन्स देणं, स्ट्रेंथन, आता काल म्हटल्याप्रमाणे सहकार खातं आता सेंट्रलला पण वेगळं, अमित शाह त्याचे मिनिस्टर आहेत आणि ते सिरियसली घेतलं आहे सहकार चळवळ, कारण एवढी मोठी चळवळ आहे ही की त्याच्यामुळे ह्याचं सगळ्यात जास्त प्रेझेंट महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यांचं विजन काय आहे, मिशन काय आहे, तो प्रोॲक्टिव्ह, रिस्पॉन्सिव्ह अँड प्रॉम्प्ट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द फंक्शनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह इन द स्टेट बोथ रुरल अँड अर्बन विथ ए व्ह्यू टू हेल्प कोऑपरेटिव्स. मी मराठीत हे करतो. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सहकारी संस्थांना त्यांचा उद्देश, हेतू साध्य करण्याकरिता सहकारी संस्था व्यवस्थापन करण्यासाठी वाढीव दर्जाची सेवा देणे, त्यामध्ये सभासदांचा सहभाग, व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक दूरदृष्टी. त्यांचं पण एक मिशन आहे की बाबा ही सहकार चळवळ जी आहे त्याचं सहकार डिपार्टमेंटचं पण एक असे एफर्ट्स आहेत की त्यांना आपलं व्यवस्थापन करण्यासाठी वाढीव दर्जाची सेवा देणे, हे त्यांचं मेन आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे पण हालचाली डायरेक्शन चालू असतात. आता एक मी काल सहज पाहत होतो, मला जेव्हा हा सब्जेक्ट देण्यात आला तेव्हा मी जस्ट पाहत होतो की पतसंस्थांच्या सुद्धा
सुंदर सुंदर वेबसाईट्स आहेत चांगल्या. म्हणजे मला रिअली मला सारस्वतचे इथे लोक आहेत, एक कॉपरेटिव्ह सेक्टर बँकिंगमध्ये असल्यानंतर मी ह्या क्षेत्राकडे कधी पाहिलं नव्हतं. पण जेव्हा हा सब्जेक्ट मला देण्यात आला तेव्हा मी म्हटलं जरा बघू तर खरं काय काय चाललं आहे या क्षेत्रामध्ये. आणि नंतर असं लक्षात आलं की काही काही पतसंस्थांच्या वेबसाईटसुद्धा या अदरवाईज छोट्या कॉपरेटिव्ह बँक किंवा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर आहेत, डिझाईन वाईजसुद्धा त्याच्यातली माहितीसुद्धा. सो इट टॉक्स अबाउट द क्वालिटी ऑफ मॅनेजमेंट. त्यांच्याकडे जी मॅनेजमेंट आहे ते किती सिरियस आहे धंदा करण्यासाठी हे त्याच्यातून दिसून येतं. तर मी एखादा जर इथे कोण असेल त्याचं मी 2 नावं घेतली आहेत इकडे, त्यांचे मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह. ते गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीवाला कोण आहे का? गोदावरीवाला? तर तुम्ही मला सांगू शकाल का तुमचं? कारण मला हे आवडलं थोडं. मी थोडं जर विजन आणि मिशन तुमचं जे आहे माहिती आहे का बेसिकली आपल्या बँकेचं? तुम्ही 5-6 जण आलात, डोंट गेट ऑफेंडेड. मी तुम्हाला काय क्वेश्चनांचं सेशन नाही आहे, पण तुमचं विजन आणि मिशन जे स्टेटमेंट मला थोडं पॉवरफुल वाटलं स्टेटमेंट. ते मी जस्ट वाचून दाखवतो. त्यांचं विजन जे आहे, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह वेअर ऑर्गनायझेशन सीज वेअर दे विल बी एक सेकंड ना. गोदावरीचं जे विजन आहे, प्रोव्हाइड पर्सनलाइज्ड अप टू डेट हाय क्वालिटी फायनान्शियल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, ऑपरेट कन्झर्वेटिव्हली, इफिशियंटली अँड प्रॉफिटेबली, कॉन्ट्रीब्यूट टू द क्वालिटी ऑफ लाईफ इन अवर कम्युनिटी. विजन जे तुमचं असतं त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला काय म्हणायचं आहे ते क्लिअरली लिहिलेलं असतं आणि त्या दृष्टीने आपण काम करत असतो. व्हेरी क्लिअर. हाय क्वालिटी फायनान्शियल प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, ऑपरेट कन्झर्वेटिव्हली. म्हणजे त्यांना असंही म्हणायचं आहे बाबा आम्ही कन्झर्वेटिव्ह राहू, ग्रोथ आम्ही करू पण आम्ही कन्झर्वेटिव्ह राहू. आम्ही काय रॅश लेंडिंग करणार नाही किंवा चुकीचे निर्णय घेणार नाही. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील. माझं एक थोडं प्रिन्सिपल असतं, 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील पण मला 1 रुपया घालवायचा नाही. 2 रुपये थोडे कमी मिळाले तरी पण उगाच बॅड लेंडिंग करून मला 1 रुपया घालवते. मी एक हार्डकोर क्रेडिटचा माणूस आहे, त्यामुळे लेंडिंगमध्ये मी जेवढा कन्झर्वेटिव्ह आहे आणि असावं कोणी कुठच्याही लेंडरने. कारण शेवटी तुम्ही जो पैसा वाटता तो तुमचा नसतो. शेअर होल्डर्सचं कॉन्ट्रीब्युशन एक फक्त 100 कोटी 10 कोटी 15 कोटी जे काय असेल ते शेअर होल्डर्सचे पैसे असतात, नाही असं नाही. पण शेवटी जो तुम्ही पैसा वाटता ते तुमच्या डिपॉझिटर्सचा असतो आणि तुम्ही त्याला बांधिलकी असते तुमची डिपॉझिटरचा पैसा. तो कन्झर्वेटिव्हली, इफिशियंटली. परत तुम्ही इफिशियन्सी पण पाहता. ही इफिशियन्सी कशी येणार काय येणार हे आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बोलणार आहोत. प्रॉफिटेबली, प्रॉफिट तर करायचंच आहे. काल जसं एक सेशनमध्ये चाललेलं आपल्या चितळे मॅडम म्हणत होते CRAR हाय असणं हे चांगलं का वाईट याच्यावर काल त्यांच्याने थोडंसं आपण डिस्कशन केलं. काही बँकांना वाटतं की माझा CRAR हाय आहे, चांगला आहे, पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या प्रॉफिटवर होत असतो. तो एक रिझनेबल नंबर, जरी सहकार खात्याने 9% सांगितला असेल तरी आपल्याला तो 10, 12 किंवा 13पर्यंत जास्तीत जास्त 13 फ्युचर ग्रोथच्या हिशोबाने ठेवणं हे गरजेचं आहे. पण तो 16-17 असेल तर तुम्ही यू आर नॉट युझिंग युअर फंड्स प्रॉफिटेबली. कॉन्ट्रीब्यूट टू द क्वालिटी ऑफ लाईफ इन द कम्युनिटी. मिशन काय? कंटिन्यूइंग युअर प्रॉमिस कमिटेड वाईल डिलिव्हरिंग अँड कन्सिस्टंटली क्वालिटी एक्सपिरियन्सेस अँड प्रोव्हाइडिंग ऑप्शन्स इन बँकिंग सोल्युशन्स. मग त्यांच्याने त्यांचं ते टेक्नॉलॉजीचं सगळं त्यांच्याने दिलेलं आहे त्याच्यामध्ये की ते काय करणार आहेत आणि काय. एक दुसरं मला जे तुम्ही थोडं हे मुद्दाम थोडं कोट करतोय कारण हे बेसिक्स आहेत कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये. विजन आणि मिशन जे आहे हा बेसिक राहतो आणि त्याच्या बाजूलाच इर्दगिर्द आपलं सगळं गव्हर्नन्स कसं चालवायचं ते फिरत राहतो. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आहे का कोणी इथे? लोकमान्य नाही आहे याच्या. तर त्यांचं एक विजन मी 2 जर जस्ट कोट करतो. ॲट लोकमान्य, लोक are the heart of every single endeavor. The society has a single-minded focus on working for the goods of people by uplifting their lives, uplifting their living standards through sustainable, meaningful initiatives. This is reflected in the vision and mission of the Lokmanya. Vision काय? To be the flag bearer of people empowerment by touching, nurturing, enriching the lives of the people while strengthening the society. Very clear. आम्हाला फायनान्शियली साऊंड करायचं आहे, त्यांना नर्चर करायचं आहे. लिमिटेड पर्पजमध्ये लिमिटेड त्याच्या आजूबाजूला जे त्यांचं एरिया ऑफ ऑपरेशन असेल त्याच्यामध्ये ते. मिशन काय? टू गाईड पीपल टुवर्ड्स फायनान्शियल प्रॉस्पेरिटी.
व्हेरी फोकस. आपले सभासद आहेत त्यांना फायनान्शियल प्रॉस्पेरिटी द्यायची आहे त्यांना, बाय सपोर्टिंग देम टू ड्राईव्ह द ॲम्बिशन्स ऑफ द पीपल, बाय गिविंग देम राईट एज्युकेशनल प्लॅटफॉर्म देणं त्यांचं गरजेचं वाटतं त्यांना. बिल्डिंग एक्सपर्टाईज ड्रिव्हन मेडिकल इकोसिस्टममध्ये पण बहुतेक ते ॲक्टिव्ह आहेत असं वाटते त्याच्यावर. तर हे जे विजन आणि मिशन आहे हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कुठची संस्था चालणं गरजेचं आहे. याच्याशिवाय तुमच्याकडे कुठेतरी टार्गेट असल्याशिवाय तुम्ही कुठचीही पुढची स्टेप घेऊ मला काय करायचं आहे, एखादा एम्प्लॉई असतो मला काय करायचं आहे बँकेत लागल्यानंतर मग त्याचं टार्गेट असतं की बाबा मला ह्या लेवलपर्यंत जायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता सारस्वतवाला त्यांचं एक मी पाहिलं की त्यांचा MD CEO हे विदिन ऑर्गनायझेशन्स येतात. म्हणजे त्यांनी फोकस केलं आहे की बाबा आमचं MD CEO आम्ही आमच्या बँकेतूनच वर आणू, बाहेरचं घेणार. कित्येक वर्षाचं हिस्ट्री, यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि मग त्या दृष्टीने ते सगळे मग एफर्ट्स घेतात, ते टीम बिल्ड करतात, त्यांना एक्सपर्टाईज येतं. एखाद्या इंडिव्हिज्युअलचं पण असं ॲम्बिशन असू शकतं की बा मला आज या बँकेचं किंवा पतसंस्थेचं मला CEO व्हायचं आहे. मग तो काय करतो, मग तो सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला काम मिळावं म्हणून एक्सपिरियन्स करतो, रूल्स रेग्युलेशन्स तो वाचून घेतो, व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही. येणाऱ्या एक्झाम्समध्ये तो ॲपियर होतो, ॲडिशनल एज्युकेशन घेतो वेगवेगळ्या पद्धतीचं, त्याला अपग्रेड करत राहतो टाईम अँड अगेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फार क्रिटिकल आहेत कुठच्या गोष्टी. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्दिष्ट. परत आता उद्दिष्ट म्हणजे कसं आपण करणार, त्याच्यामध्ये मिशन झालं, विजन झालं आपलं, आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये उद्दिष्टामध्ये मग आपण हे कसं अचीव करायचं त्याच्याबद्दल आपण बोलतो. याच्यामध्ये प्रत्येक उद्दिष्टासाठी अचीव करायसाठी आपल्याला मग एक ॲक्टिव्हिटी सेपरेट ठेवावी लागेल. मला बँक चालवायची आहे, माझ्या उद्दिष्टामध्ये मला फायनान्शियल हँडल करणारा एखादा व्यवस्थित माणूस पाहिजे, ऑपरेशन्स हँडल करणारा एखादा व्यवस्थित हे पाहिजे, आणि त्याला मग स्टेप बाय स्टेप आपण त्याला पुढे देतो आणि त्यांच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने आपण त्याचं काम चालू केलेलं असतं. उद्दिष्ट अचीव करायसाठी मग तुमचे रूल्स रेग्युलेशन्स प्रोसेसेस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ घालतात. स्ट्रॅटेजी, प्रत्येक बँकेची एक स्ट्रॅटेजी असते की बाबा मला आता पुढच्या वर्षी 100 कोटींनी धंदा वाढवायचा आहे, तर मी कुठे वाढवणार, मला ह्या सेक्टरमध्ये डिपॉझिट, मला कासा वाढवायचं आहे, मला फिक्स्ड डिपॉझिट वाढवायचं आहे, किंवा मला NPA प्रॉफिटेबिलिटी अचीव करायसाठी मला NPA कमी करायचे आहेत, मला इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबली करायची आहे. हे त्याचे म्हणजे जे आहे स्ट्रॅटेजी, हे त्या पद्धतीने मी प्रत्येक बँकांकडे प्रत्येका ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. ते स्ट्रॅटेजी करावं लागते की आपल्याला पुढची उद्दिष्ट येणार आहे पुढचं वर्ष किंवा त्याच्या पुढच्या 5 वर्षातलं आपण कसे अचीव करणार आहोत. स्मार्ट गोल. आता स्मार्ट गोल म्हणजे काय, याला प्रत्येक अल्फाबेटला एक मिनिंग आहे. स्मार्टमधलं पहिला S जो आहे तो त्याला आपण स्पेसिफिक, की बाबा मला आता पुढच्या वर्षी 100 कोटींनी धंदा वाढवायचा आहे. स्पेसिफिक आहे, मला 100 कोटींनी धंदा वाढवायचा. मेजरेबल, तो अचीव मोजता आला पाहिजे. मेजरेबल, मी 100 कोटी धंदा मी कसा मोजणार आहे, 10 कोटी मी करंटमध्ये आणि 10 कोटी सेव्हिंगमध्ये आणि 80 कोटी स्पेसिफिक टार्गेट्स त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. नंतर अचिवेबल, बाबा ठीक आहे मी 100 कोटी करणार आहे, पण अचिवेबल आहे का, माझ्या गेल्या वर्षीचं डिपॉझिटच फक्त 100 आहे, तर मी 100% ग्रोथ रेट आणू शकतो का, अचिवेबल आहे का, तर नाही. एवढा ग्रोथ रेट इंडस्ट्री जर तुमची 10% 12% वाढत असेल तर तेवढा तो अचिवेबल आहे का, तर नाही. तर अचिवेबल पाहिजे. म्हणजे कोणतेही कधी कधी होतं की बोर्ड सांगतं की नाही मला पुढच्या वर्षी तुमचे 100-200 कोटीने धंदा वाढवून पाहिजे, तुम्ही काही करा. तर काही करा म्हणजे काही करून असा धंदा येत नाही. शेवटी एक ग्रोथला सुद्धा एक स्टँडर्ड असतं, एक ॲव्हरेज ग्रोथ येत असतो, आणि एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ येऊ शकतो इफ यू एक्सपांड हॉरिझॉन्टली, म्हणजे तुमच्या शाखा वगैरे वाढल्या तर तुमचा धंदा जास्त वाढू शकतो. अचिवेबल पाहिजे तो गोल. आणि रिअलिस्टिक, म्हणजे परत तो रिअलिस्टिक म्हणजे खरोखर होऊ शकतो का, अचीव तो खरोखर होऊ शकतो का, रिअलिस्टिक पण पाहिजे. आणि टाईमली झालं पाहिजे. आता आपण टार्गेट जे देतो स्मार्टला टाईमली, म्हणजे पुढच्या मार्च आपण 23चं झालं असेल, 23ची टार्गेट्स आपण ठरवतो 31 मार्च 2023पर्यंत मला अमुक करून पाहिजे. तो टाईमली झालं पाहिजे. टाईमली व्हायसाठी मग तुम्हाला त्याच्यामध्ये सुपरविजन, कोण काय करताय, या सगळ्या गोष्टीचं पण तुम्हाला द्यावं लागतं. आता ह्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय, तर सगळ्यात पहिलं जे येतं ते शेअर होल्डर्स येतात. सगळ्यात टॉपला जे आहेत तर कोण, त्यांचं नंबर्स जरी कमी असतील, शेअर होल्डर्स जरी कमी असतील, अमाऊंट जरी कमी असेल, तरी दे आर ओनर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, आर दे आर द ओनर्स ऑफ द बँक. कुठची बँक असेल तर बँक किंवा काय असेल. त्याच्यानंतर मग हे जे शेअर होल्डर्स आहेत
ते आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते बनवून देतात. शेअर होल्डर्स इलेक्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण आपल्या जे शेअर होल्डर्स आहेत त्याच्यातले काही चांगले, ज्यांना समजतं की ते लोक मग उभे राहतात इलेक्शन्सला, पॅनल करून उभे राहतात किंवा काही अनपोस्ट निवडून येतात, त्याच्यामध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल राहतात एखादी इन्स्टिट्यूशन रन करायसाठी. त्याच्यानंतर मग त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एखादा जो जास्त म्हणजे समजत असतो त्याला व्यवसाय कसा चालवायचा, कुठचं पतसंस्था कशी चालवायची, असं नाही की बाबा त्याचे शेअर्स जास्त आहेत म्हणून त्याने चेअरमन व्हावं. आता आपण पाहतो कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाच्या नावाने, चेअरमनच्याच नावाने बँका ओळखल्या जातात. त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही आहे. आणि मग त्या चेअरमनच्या इर्दगिर्द आपण म्हणतो त्याच्या सराउंडिंगच, मग त्याच्या फॅमिलीतलेच लोक, का चेअरमन असेल तर त्याचे भाऊ पुढच्या वर्षी चेअरमन होतात किंवा बायको चेअरमन होते किंवा काय, तर एक विदिन फॅमिली. कॉपरेटिव्ह सेक्टर आहे तसं, आय डोंट डिस्प्यूट, पण तसं नसलं पाहिजे. एखादा जर चांगला तुमच्या कॉपरेटिव्ह सेक्टरमधल्या बोर्डमध्ये एखादा जर चांगला सुशिक्षित असेल, त्याने चांगले क्वालिफाईड असेल, CA असेल किंवा चांगला इंडस्ट्रियलिस्ट असेल, त्याला व्हिजन असेल की बँक पतपोळी कशी न्यायची, तर त्यालासुद्धा तुम्ही चेअरमन म्हणून निवडून देऊ शकता. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही चेअरमनची इलेक्शन चेअरमन म्हणून जे एखाद्याला अपॉइंट करता, तेव्हा शेअर होल्डर्सची, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण कोणाला चेअरमन अपॉइंट करून देतो. पण एक आहे की ठराविक ठिकाणी पतसंस्थांमध्ये तर कदाचित जास्त असेल, एका फॅमिली ड्रिव्हन, ॲज गुड ॲज फॅमिलीचीच पतसंस्था आहे असं ते डेफिनेशन ओव्हरऑल दिसतं असं काय. नंतर चेअरमन झाल्यानंतर मग बाबा ही पतसंस्था चालवणार कोण, आणि त्या पतसंस्थेला चेअरमन किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काय दररोजच्या दररोज येऊन काय ते दे आर नॉट सपोज टू. आपण पुढे पाहणार आहोत रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ चेअरमन. चेअरमन हा सगळ्यात बेसिक एक आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही इज वन ऑफ द इलेक्टेड मेंबर ऑफ द बोर्ड. वन ऑफ द म्हणजे ते 11 किंवा 12 बोर्ड म्हणजे त्याच्यातला एकच असतो, तो समान असतो सगळ्यांसाठी. त्याचे शेअर जास्त असले, आपल्याकडे सगळ्यात कॉपरेटिव्हचं मोठं एक वोटिंगचं पर्सेंट आहे, 1 मॅन 1 वोट, 1 मेंबर 1 वोट. कॉर्पोरेटसारखं नाही आहे की बाबा तुम्ही शेअर होल्डिंगचं माझं 50% असेल किंवा जास्त असेल तर आय कॅन बी ए चेअरमन, तर तशातलं नाही आहे. तर तो चेअरमन जो आहे तो एक त्या बाकी 10 किंवा 11 बोर्ड मेंबरपैकी एकच असतो. त्याला वेगळं काय असं काय स्टेटस असं नसतं, फक्त त्याला एक बाकीच्या बोर्ड मेंबर्सने बाबा चल तू चालव, तू दररोजच्या दररोज लक्ष दे. त्याच्यानंतरची रिस्पॉन्सिबिलिटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, हे परत क्रिटिकल आहे. तुम्हाला राईट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मिळणं किंवा एखादा मॅनेजिंग डायरेक्टर मिळणं किंवा जनरल मॅनेजर मिळणं किंवा योग्य अशा एम्प्लॉईला तुम्ही MD किंवा CEO करणं हे फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं बाबा हा चेअरमनचा नात्यातला आहे, थोडंसं आहे, त्याला तुम्ही CEO करा, बघून घेतो मी वगैरे, अशा होऊ शकत असेल असं मला कुठेतरी वाटतं की बाबा या सेक्टरमध्ये हा थोडा चान्सेस आहेत. रिलेशनशिपमध्ये एखादा माणूस त्या सीटवर बसलेला असतो, पण CEO जो आहे तो त्याची फार फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आजच्या तारखेत कुठच्याही गोष्टीला CEOला फार जबाबदार धरतं, सगळ्यालाच राहतं. कुठे काय एखादा ATM जरी बंद पडला आणि कुठे रन आला तरी बाबा पहिला फोन CEOला येतो, बिचारायला माहीत नसतं. तर दिवसभर बोर्ड मीटिंग अटेंड करून त्रास देऊन तो कुठेतरी जात असतो आणि एक फोन येतो की या इथली लिंक तुटली आहे. तर खाली पण त्याच्या खाली तशी मग CEO मॅनेजिंग डायरेक्टर, पण सगळ्यात ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्हरऑल डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ दी बँक, पतसंस्था जी आहेत. आणि त्या पतसंस्था बँक चालवण्यासाठी एक सगळ्यांच्या पॉलिसीज वगैरे फ्रेम केलेल्या असतात, पण ही इज रिस्पॉन्सिबल. ह्याचं ट्युनिंग आणि चेअरमनचं ट्युनिंग आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ट्युनिंग एक स्मूथ असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर कुठे कन्फ्लिक्ट्स असतील तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवर तर होतोच होतो, प्लस तुमच्या स्टाफवर होतो, तुमच्या शेअर होल्डर्सवर होतो, सगळीकडे ॲडवर्स इफेक्ट होतात त्याचे. आणि मग त्याच्यानंतर मग एक टीम तयार असते. CEO मग त्याला त्याच्या म्हणजे एम्प्लॉईजच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याला अलॉटमेंट करतात. DGM, अकाउंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्स. एक मला जस्ट प्रश्न विचारायचा आहे इथे, अकाउंट्सचा विषय आपण नंतर परत त्याच्यावर टच करणार आहोत. एक मी पाहिले अकाउंट्स डिपार्टमेंट जे असतं ना, अकाउंट्स डिपार्टमेंट, त्याच्यामधला जो माणूस असतो तो वर्षानुवर्ष त्याच डिपार्टमेंटला असतो.
असं मला कोण सांगू शकेल का तुमच्या डिपार्टमेंट, तुमच्या एका पतसंस्थेत अकाउंटचा इन्चार्ज जो आहे तो 10 वर्षापेक्षा जास्त आहे? एक मी जस्ट कोण म्हणजे शेअर करू शकत असेल तर बरेच वर्ष म्हणजे शेअर करत असाल तर, कारण तुम्ही थोडं हिचकिटार मला वाटतं की तुम्हाला ते डिस्क्लोज करा. पण एक असं असतं ना की अकाउंट्सचा माणूस आहे ना, चल तो आहे, आणि तो अकाउंटचा माणूस जो असतो इन्चार्ज, त्याचं पण एक सायकोलॉजी अशी असते, तो असं काही दाखवत असतो की बा मी नाही तर काही होऊ शकणार नाही, म्हणजे माझ्या काय आय एम इनडिस्पेन्सिबल. एक लक्षात घेतलं पाहिजे, कुठच्याही इंडिव्हिज्युअल, मग तो पतसंस्थेचा चेअरमन असो, MD असो, CEO असो, किंवा नो वन इज इनडिस्पेन्सिबल. आज माणसं इनडिस्पेन्सिबल होऊच शकत नाही, कारण दुसरा कुठचाही एखादा माणूस त्यांना टाईम अँड अगेन चांगला मिळू शकत असतो, आणि मग खाली त्याच्या बाकीची टीम असते. तर हे एक ओव्हरऑल स्ट्रक्चर लागतं. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज वाटाव्या लागतात. CEOला, चेअरमन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी CEOला काही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या असतात, पॉलिसी फ्रेम केलेल्या असतात, त्याच्यावर आपण येणार आहोत. CEOनी मग परत त्याची एक टीम, कारण CEO का सगळीकडं लक्ष देऊ शकत नाही की बाबा आज तू अकाउंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे केली आहेस, हे CEO ओव्हरऑल संध्याकाळी विचारू शकतो किंवा त्यांनी बघणं गरजेचं आहे, पण काय कुठे होतं. पण अकाउंट्सचा इन्व्हेस्टमेंटचा जो इन्चार्ज आहे, इन्व्हेस्टमेंट करताना तो पॉलिसीमध्ये करतोय की नाही, किंवा ती इन्व्हेस्टमेंट RBIच्या सर्क्युलरप्रमाणे होते की नाही, रजिस्ट्रारच्या सर्क्युलरप्रमाणे होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता शेअर होल्डर्सचे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आणि की शेअर होल्डर्स काय असावे लागतात. The shareholders are the promoters of the society as the initial contribution made by them individual. While society फॉर्म करणं किंवा पतसंस्था फॉर्म करण्यासाठी शेअर होल्डर्स इनिशियली शेअर ॲप्लिकेशन मनी वगैरे काढून चालू करतात. जसं त्यांच्यानी म्हटलं आमची स्वतःची मग ते 4 गोळा करतात, 15-20 जण गोळा होतात, 100 जण गोळा होतात, प्रत्येकजण 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये काढतात, आणि एखादी पतसंस्था रजिस्टर होते, आणि पुढे ते मग ॲक्टिव्हिटीजना चालू होतात. शेअर होल्डर्स प्ले अ डायरेक्ट रोल इन अपॉइंटिंग डायरेक्टर्स. मगाशी जसं म्हणण्याप्रमाणे डायरेक्टर्स कोण अपॉइंट करतं, तर शेअर होल्डर्स. तर आपला शेअर होल्डर आहे ना, तो आपण एक चांगला शेअर होल्डर्सचा समूह, किंवा ज्यांना आपण काही स्पेसिफिक पर्पजसाठी जर सोसायटी ॲक्टिव्हेट असेल तर त्याचे डायरेक्टर्स पण कदाचित त्या कम्युनिटीमधले किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असतील. पण तुम्हाला जर एखादं चांगलं बोर्ड किंवा चांगलं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स क्रिएट करायचं असेल, तर तुम्ही स्वतःहून चेअरमननी किंवा त्याच्या इतर मेंबरनी इनिशिएटिव्स घेऊन काही समाजातील चांगले सुशिक्षित, मग ते मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर म्हणा, किंवा चार्टर्ड अकाउंटंट म्हणा, किंवा वकील म्हणा, किंवा हार्डकोर बँकर्स म्हणा, यांना मेंबर करून घेणं आणि बोर्डवर आणणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कोऑपरेटिव्ह बँकांना बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कन्सेप्ट लागू करण्यात आला मुद्दाम, कारण त्यांना क्वालिफाईड लोक पाहिजे होती. काही महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकांचं बोर्ड कम्प्लिटली क्वालिफाईड आहेत, सगळे CA आहेत, सगळे प्रोफेशनल, पण त्यांनासुद्धा बोर्ड ऑफ मॅनेजमेंट करावं लागलं. गरजेचं म्हणजे कंपल्सरी 31 मार्च वगैरे जी डेडलाईन होती, त्यांना त्याच्या मागे लागून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटनी करून घेतलं. आता त्याच्यावर परत विचार होतोय वगैरे, या गोष्टी वेगळ्या. तर शेअर होल्डर्स प्ले डायरेक्ट रोल इन अपॉइंटमेंट ऑफ डायरेक्टर्स. डायरेक्टर्स आर एन्श्युअर. आता डायरेक्टर्सची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, elected directors are required to ensure the society is well run and well managed, and they act as the custodian or shareholders interest. डायरेक्टर्सची रिस्पॉन्सिबिलिटी काय, की बाबा आम्हाला शेअर होल्डर्सनी अपॉइंट करून दिलं आहे, ही पतसंस्था आता आम्ही चालवणार आहोत, तर माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी काय राहील, की बाबा ही बँक किंवा ही पतसंस्था मी चांगल्या पद्धतीने वाढवेन, चांगल्या पद्धतीने त्याचं मॅनेज करेन फंड्स, आणि प्रॉफिट वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या दृष्टीने मी स्टेप्स घेईन. शेअर होल्डर्स कॅन कन्वे. आता हे एक परत आहे, शेअर होल्डर्सचे राईट्स काय आहेत. तर एखादं काय इव्हेंट झाला तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल बॉडी मीटिंग बोलवून शेअर होल्डर्स त्या डिसिजनवर चॅलेंज करू शकतात, आणि असे इन्स्टन्सेस बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. माझ्याकडे 1-2 मी प्रायव्हेट सेक्टरमधले आहेत. धनलक्ष्मी बँक म्हणून एक होती, त्याच्या CEOचं अपॉइंटमेंट, आता हल्ली तर CEOची अपॉइंटमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, त्याला अप्रुव्हल घ्यावं लागतं CEOच्या अपॉइंटमेंटसाठी. तर त्या अपॉइंटमेंटचं रिअपॉइंटमेंटसाठी त्यांनी AGMमध्ये प्रस्ताव पाठवलेला. शेअर होल्डर्स वेआर नॉट हॅपी विथ द परफॉर्मन्स ऑफ द CEO, दे रिफ्यूज टू रिअपॉइंट. म्हणजे शेअर होल्डर्सची एवढी पॉवर आहे की त्यांनी एखाद्या CEOच्या अपॉइंटमेंटला पण त्यांच्यानी नाही म्हणून सांगितलं, आणि मग असं नाही झालं की मग डॅमेज होते बँक. CEOची अपॉइंटमेंट AGMने रिजेक्ट केली, मग त्याच्या डिपॉझिट पडतात वगैरे वगैरे.
एखाद्या गोष्टीसाठी ते एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल बॉडी मीटिंग कॉल करू शकतात. त्यांना राईट्स पण आहेत, तुमचे बुक्स बघण्याचे त्यांना हक्क आहेत. पण आपण देत नाही, आपण काहीतरी कारणं सांगतो किंवा मला अमुक अमुक पाड. हे जनरली कधी येतात इश्यू, इलेक्शन्स वगैरे आलं आणि समोर पॅनल वगैरे येणार असेल तर मग त्याच्यातला एकदम नतद्रष्ट शेअर होल्डर असतो तो असल्या एक्झिस्टिंग बोर्डला किंवा सीईओला त्याचा भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे असे सगळे ते एक एक कामाला लावतात. त्यांना राईट्स आहेत इन्स्पेक्ट करायचे, राईट्स टू फायनान्शियल्स. त्यांना तुमचे फायनान्शियल्स देणं, बॅलन्स शीट देणं, प्रॉफिट ऑन लॉस देणं, पब्लिश करणं आणि त्याच्याकडे पोचणं हे त्याला मॅन्डेटरी आहे, त्याला हक्क आहे त्याचा. हे सेकंड एक आहे स्टॅच्युटरी ऑडिटर्स अपॉइंट करणं, हे शेअर होल्डर्सच्या हातात आहे. आता काल जसे आपण नवीन ऑडिट पॉलिसीज म्हणा किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड्सवर चर्चा करत होतो, स्टॅच्युटरी ऑडिटर्स पतसंस्थांचे पण आता मला वाटतं रजिस्ट्रारच्या पॅनलमधून अपॉइंट करणं गरजेचं आहे. स्टॅच्युटरी ऑडिटर अपॉइंट करणं हे पण एक फार क्रिटिकल आहे आणि चांगलं ऑडिटर अपॉइंट करणं हे फार फार गरजेचं आहे. कसं होतं एखाद्या संस्थेमध्ये आता कॉर्पोरेट बँकांना पण दर 3 वर्षानंतर स्टॅच्युटरी ऑडिटर चेंज करणं हे मॅन्डेटरी केलं आहे. यू कॅनॉट ऑडिट एनी बँक फॉर मोर दॅन 3 years. 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी स्टॅच्युटरी ऑडिटर चेंज करावं लागतं. स्टॅच्युटरी ऑडिटर आणि पतसंस्था म्हणजे अगेन आय एम सब्जेक्ट टू करेक्शन, त्यांचे रिलेशन्स जे आहेत ते वर्षानुवर्षे चालू राहतात. आणि मग असं होतं ना, स्टॅच्युटरी ऑडिटर आणि स्टाफमधलं रिलेशन एवढे फ्रेंडली होतात ना की कधी कधी स्टाफ पण त्यांना शेंड्याला होतो की नाही साहेब हे आहे ते आहे. आणि कधी कधी स्टॅच्युटरी ऑडिटर पण विश्वासावर काम करून घेतो आणि मग कधीतरी गोष्टी येतात. त्यामुळे स्टॅच्युटरी ऑडिटर अपॉइंट करणं चांगला माणूस आणि दर 2 किंवा 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर मॅन्डेटरी. आता 3 वर्षानंतर कॉर्पोरेट बँकांना पण चेंज करणं गरजेचं आहे का या पतसंस्थांना? ते 3 वर्षांनंतर त्यांना पण चेंज करणं गरजेचं आहे आणि हे चांगली एक स्टेप आहे. पण त्याच्यातही परत काय होतं माहिती आहे का की उदय शेट्टी अँड कंपनी असेल तर त्याच्या मुलाच्या नावाने आणखी एखादी काहीतरी फर्म काढतात आणि परत त्याच्या मुलाला तिथे हे करतात. हे थोडं अवॉइड केलेलं बरं असं मला वाटतं. का माहिती आहे का, नवीन स्टॅच्युटरी ऑडिटर आलेला किंवा नवीन इंटरनल ऑडिटर तो एक फ्रेश माइंडनी येतो आणि त्यामुळे तुमचा स्टाफ पण अलर्ट होतो, तो वेगवेगळ्या माहिती आणि तो ही कॅन गिव्ह यू व्हॅल्युएबल इनपुट्स. तुम्हाला 4 गोष्टी तो चांगल्या सांगू शकतो. जुना स्टॅच्युटरी ऑडिटर तो मोनोटनस येतो, त्या पद्धतीने ठराविक डिटेल्स मागतो, भरभर सगळे इन्फॉर्मेशन गोळा करतो, संपून जातं. आणि स्टॅच्युटरी ऑडिटच्या फीजवर बरेच जण कंजूसी करत असतात. बाकी आपण खर्च वगैरे करत असतो पण एखादी फी करणं आता त्याच्यामध्ये पण मग तो हा फी कमी घेतो ना, चला आपण याला अपॉइंट करूया. इंटर्नल ऑडिटर्सचे जेव्हा बाहेरचे अपॉइंट करतात त्याच्यामध्ये पण एक अप्रोच असा असतो की नाही याची फी कमी आहे ना तर आपण याला अपॉइंट करूया. पण जो फी कमी घेतो तो एंट्री पॉईंटला पाहत असतो की एंट्री मिळणं, आणि जो क्वालिटी ऑडिट देतो ना तो ही नेवर कॉम्प्रोमाइज ऑन फीज. त्याला हा बँक मिळाली, पतसंस्था मिळाली की नाही मिळाली याच्याशी काय संबंध येत नाही. पण अशा ठिकाणी काही ठिकाणी पैसा बघितला जाऊ नये असं ह्या मताचं मी आहे. म्हणजे जिथे क्वालिटी पाहिजे तिथे यू शूड शेल आउट द मनी. आणि शेअर होल्डर्सची सगळ्यात महत्त्वाची एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काय तर त्यांनी राईट टू अटेंड अँड वोट ॲट द ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग 1 मेंबर 1 वोट हे केलं आहे. त्याची पण एक जबाबदारी आहे की त्यांनी जर मी शेअर होल्डर झालो आहे तर वर्षातून एकदा जी मीटिंग होते मारामार होते AGMला कोरम पूर्ण करायचा, बरोबर की नाही? AGMला पूर्ण. आणि कधी कधी असाही अप्रोच असतो ना, चल ठीक आहे नाही होत ना शेअर होल्डर्स येत नाही तेवढंच बरं आहे आपलं जर AGM 15-20 मिनटात आटपून. पण तसं नाही झालं पाहिजे. का माहिती आहे का, तो एक अपॉर्च्युनिटी असते की शेअर होल्डर्सशी तुम्हाला इंटरॅक्ट करायला मिळतं, तर थोडे रिलेशन वाढवू शकतात, त्यांच्याकडून बिझनेस पण मिळू शकतो. एखादा शेअर होल्डर तुमचा केवढा मोठा झाला हे तुम्हाला माहिती पण नसतं. त्याच्या ह्या अपॉर्च्युनिटी शेअर होल्डर्सला तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हाइट करणं आणि त्यांचं पार्टिसिपेशन ॲक्टिव्ह ठेवणं हे फार फार महत्त्वाचं आहे. पार्टिसिपेट ॲक्टिव्हली वर्किंग ऑफ सोसायटी, आता मी सांगितलं तेच आहे. आता हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा रोल, कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे तुम्ही दररोज करता, पण हे काही जे पॉईंट्स मी घेतले आहेत ते थोडे वेगवेगळ्या पद्धतीने मी डील करतो आहे. इलेक्टेड बोर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग डायरेक्शन्स, फ्रेम पॉलिसीज फॉर रनिंग ऑफ द सोसायटी ॲज पर द ऑब्जेक्टिव्ह अँड मिशन. सगळ्यात पहिलं काय, माझं ऑब्जेक्टिव्ह काय, मिशन काय, या पद्धतीने मला बँक चालवायची आहे, तर त्यांनी त्याप्रमाणे फ्रेमिंग पॉलिसी, काल जसं आपण सांगत होतो तुम्ही लोन पॉलिसी बनवा, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी बनवा. चेअरमनकडे सर मी हे करू का, MDचं कधी होतं मी हे करू का, तर चेअरमननी किंवा सांगायला पाहिजे नाही बाबा तू पॉलिसी काय बनवली आहे,
त्या पॉलिसीप्रमाणे. आणि आपल्याकडे लोक आहेत, म्हणजे तुमच्याकडे जर पॉलिसी नसतील तर चांगलं आणि गरजेचं आहे. म्हणजे एक पॉलिसी असे डॉक्युमेंट आहे ना की ज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, माझ्या डिसिजन्सना कुठच्याही चॅलेंज करू. पण पॉलिसीच्या बाहेर जर जाऊन तुम्ही काय केलं तर मग देन यू हॅड इट. मग ते मग सगळ्या पेनाल्टीज म्हणा किंवा त्याच्यावर स्ट्रिक्चर्स इन्व्हाइट करतो तुम्ही. Board of Directors responsible for the decisions taken by the society and hence responsible to the shareholders and regulators. रेग्युलेटर्सला सुद्धा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हेच रिस्पॉन्सिबल आहेत. डिसिजन टेकन बाय द सोसायटी म्हणजे तुम्ही जे डिसिजन घ्याल त्या डिसिजन्सना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रिस्पॉन्सिबल असतो. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी बोर्डनी तुम्हाला सांगायचं असतं की बाबा तू हे कर, टू डू दी लिस्ट आणि नॉट टू डू लिस्ट. या चौकडीत तुम्ही बसून काम करा की बँक किंवा पतसंस्था व्यवस्थित चालू शकेल. मेंबर्स ऑफ द बोर्ड ऑफ शूड बी नॉलेजेबल, मगाशी जसं म्हटलं पण, अँड हॅज अ हाय इंटिग्रिटी. तुम्ही जो इलेक्ट करणारा जो मेंबर आहे तो बेसिकली त्याला बेसिक नॉलेज म्हणजे बँकिंग काय किंवा पतसंस्था काय करते आपली आणि ही कशी चालू आहे हे त्याला तेवढी तरी जुजवी माहिती असावी. नाही तर कसं होतं, शेअर होल्डर्स मेंबर्स करायचे आहेत तर बोर्डवाला आपलं चेअरमन एका जसं मगाशी म्हटलं पण एका व्यक्तीच्या आजूबाजूलाच सगळं ते बोर्ड फिरत असतं. तसं नाही झालं पाहिजे. आपल्याकडचे बोर्ड मेंबर्समध्ये नॉलेजेबल, आणि ते मी तुम्हाला सांगतो विथ ऑथॉरिटी सांगतो की लाँग टर्ममध्ये त्याचा खरोखर फायदा होतो. एखादा चांगला बोर्ड मेंबर तुम्हाला अशा काही सोल्युशन्स देऊ शकतो तुमच्या काही क्रिटिकल पोझिशनमध्ये, आणि आपल्याला वाटत पण नसतं, विचार पण येत नसतो की बाबा हा असा काही कॉन्ट्रीब्युशन करू. अँड हाय इंटिग्रिटी चांगली पाहिजे बाबा त्याची. तो माणूस ऑनेस्ट पाहिजे, त्याच्याबद्दल कुठे समाजात म्हणजे डाऊट्स नसले पाहिजेत किंवा नाही हा असा आहे हा तसा आहे अशातलं नसलं पाहिजे. क्लीन इमेजवाला एक माणूस त्याच्यामध्ये. एन्श्युअर प्रॉपर ऑपरेशन्स कशाचं मगाशी म्हटल्याप्रमाणे बिझनेस आणि रेग्युलेटरी रिक्वायरमेंट. पतसंस्था चालवणार आहे तर प्रत्येक बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या प्रत्येक मेंबरला मला पाहिजे की मला काय रेग्युलेशन्स आहेत, कुठचे लॉज ॲप्लिकेबल आहेत, मला पतसंस्था चालवायसाठी काय लॉज आहेत त्याचं त्याला नॉलेज पाहिजे. एक्सरसाइज ड्युटीज ऑफ केअर, स्किल, इंटिग्रिटी अँड डिलिजन्स एक्सपेक्टेड अँड कॉन्ट्रीब्यूट सफिशियंट टाईम अँड रिसोर्सेस टू सर्व द कॉर्पोरेट. सफिशियंट टाईम पण दिला पाहिजे बोर्डने. बोर्ड मेंबर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी सफिशियंट टाईम म्हणजे काय तर त्यांनी दररोज येऊन बसायचं नाही आहे. इवन चेअरमन इज ऑल्सो नॉट सपोज टू कम टू ऑफिस डेली. त्यांनी चेअरमननी दररोज येऊन एक पद्धत असते, पण चेअरमनचे एक संध्याकाळी व्हिजिट मारणं, काय डे टू डे ॲक्टिव्हिटी चालू आहे करणं हे बघणं ओके आहे. पण त्यांनी एखाद्याची ट्रान्सफर आज झाला तर मग CEO जातो, सर मला याची ट्रान्सफर करायची मी करू का. तर हे जे डिसिजन्स आहेत ते चेअरमन काढले. चेअरमन शुड बी अपफ्रंट. त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा हे ट्रान्सफर वगैरेची पानगडी माझ्याकडे घेऊन येऊ नको, तुला जे योग्य वाटेल ते कर. पण तसं होत नाही. कारण परत थोडं कटू पण सत्य असं आहे की प्रत्येकाची काही माणसं असतात की आणि त्यांना दुखवायचं नसतं आणि खबरे पण असतात. म्हणजे कुठे काय चाललं आहे तर एखादा माणूस असतो हा त्याचा खास आहे बाबा, हा मला याच्या चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे एकाला शहला कटशह वगैरे असे देणारे असतात की एखादा दुसरा डिपार्टमेंटचा हेड आहे तो काय करतो त्याची चाडी सांगणार दुसरा एक माणूस असतो. तर त्या गोष्टी असतात, अविभाज्य होऊ शकतात. पण बेसिकली त्यांना दे आर नॉट सपोज टू कम डेली. सफिशियंट टाईम इन द सेन्स त्यांनी दिलेला अजेंडा वेळेवर वाचणं, दिलेला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन वेळेवर बघणं वगैरे. रेग्युलर मीटिंग्स आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. शेअर होल्डर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी प्रत्येक मीटिंगमध्ये रेग्युलर येणं हे फार गरजेचं आहे. आणि अटेंडन्स आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. मग कसं एक मी पाहिलं आहे म्हणजे आमच्यासुद्धा बँकांमध्ये होतात अशा नाही काही गोष्टी. बोर्ड ऑफ डायरेक्टर एखादा मेंबर सांगतो सर मी आज येऊ शकत नाही, अरे ठीक आहे मी तुला अटेंडन्सचं रजिस्टर पाठवतो, त्याच्यात सही कर पाठवून दे, बाकी आम्ही अजेंडा चालवतो. म्हणजे 12 मेंबर्सपैकी कधी 3 किंवा 4 जणं असतात, बाकीच्या सह्या झालेल्या असतात आणि ते डिसिजन घेतले जातात. ते असं नसलं पाहिजे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे जो शब्द आहे तो तुम्ही तुमचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या व्यवस्थित पार पडणं फार गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. बऱ्याच बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये दोघं किंवा तिघं बोलत असतात. चेअरमन इज सपोज टू ड्राईव्ह द मीटिंग, आय ॲग्री. पण त्याच्यात फ्रुटफुल डिस्कशन. एखादा तर IT ची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, IT साठी आपल्याला मोठं सॉफ्टवेअर चेंज करायचं आहे, सपोज आपलं CBS सॉफ्टवेअर मेजर डिसिजन आहे. याच्यामध्ये चेअरमन नॉलेजेबल असेल तर त्यांनी सगळ्या मेंबर्सना त्याचे याच्यामुळे काय बेनिफिट होणार आहे किंवा याच्यामुळे खर्च किती येणार आहे किंवा काय होऊ शकतं, उद्या काय थोडं इश्यू झालं तर काय त्याचे परिणाम होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि बाकीच्या डायरेक्टर्सनी सुद्धा
त्याच्यावर प्रश्न रेस करणं किंवा मागणं किंवा विचारणं या बाबतीत आपण का करतो ह्या सगळं तेवढंच गरजेचं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या एखाद्या मेंबरला जर वाटलं की एखादा अजेंडा मला ॲड करायचा आहे, फ्रीडम टू इन्क्लूड आयटम्स इन अजेंडा, सफिशियंट नोटीस फॉर द बोर्ड मीटिंग. बेसिकली बोर्ड मीटिंगला कायद्याप्रमाणे 5 दिवसाची नोटीस किंवा बायलॉजप्रमाणे प्रत्येकाचे आहे वेगळं असेल ते. बोर्ड मीटिंग जर पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या शुक्रवारी घ्यायचे तर मला आज नोटीस काढणं गरजेचं. प्रॅक्टिकली होतं न होतं या गोष्टीमध्ये आपण नको जाऊया, पण गरजेचं आहे. सो डॅट तर बाकीचे बोर्ड मेंबर्स आपलं स्वतःचं असाइनमेंट बाजूला ठेवून, जसं आता हाच प्रोग्राम आपण अरेंज केला, याची नोटीस तुम्हाला जवळजवळ महिना सव्वा महिना आधी आली असेल. तुम्ही सगळे तुमचे प्लॅनिंग करून तुम्ही आज या मीटिंगमध्ये आलात आणि पार्टिसिपेट करतात, तर त्या अजेंडाचे मीटिंग सफिशियंट नोटीस देणं गरजेचं आहे. आणि अजेंडा, सपोज मला एक बोर्ड मेंबर आहे आणि मला एखादा आयटम अजेंडामध्ये घेऊन डिस्कशन घ्यायचं आहे, तर त्याला अलाव करता आलं पाहिजे. चेअरमननी सांगता का नाही हे नाही, या अजेंडामध्ये नाही आहे, मी काय घेणार नाही, किंवा हा आयटम अजेंडामध्ये कशाला पाहिजे, तर या पद्धतीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. सेटिंग अप कल्चर ऑफ इंटिग्रिटी अँड लीगल कंप्लायन्स. लीगल कंप्लायन्स हा कुठच्याही कंपनी म्हणा, कंपनी लिमिटेड कंपनीज म्हणा, किंवा तुमची प्रोप्रायटरी कंपनी म्हणा, पार्टनरशिप म्हणा, किंवा पतसंस्था म्हणा, लिगली ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या टॅक्सेसमध्ये कुठेतरी कमी भरणं टॅक्सेस, किंवा लिव्ह अँड लायसन्सची ॲग्रीमेंट असेल तर रजिस्टर न करणं, मॅन्डेटरी असेल तर काही काही छोटे छोटे आपण काही काही गोष्टी करत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट करत असता. ॲप्रूव्हिंग कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि मॉनिटरिंग द इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजिक प्लॅन्स. एक स्ट्रॅटेजी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मोठा स्ट्रॅटेजी असते, ती ॲप्रूव्ह करून देणं आणि त्याच्यानंतर टाईमली मॉनिटरिंग करणं. नाही तर वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये मार्च संपल्यानंतर पहिल्या 15 दिवसात पुढच्या टार्गेटची एक मीटिंग होते. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपलीच लोकं सांगतात आम्हाला अमुक करायचं तमुक करायचं, त्या काळानंतर मग ते कोण पाहतं न पाहतं असं झालं नाही पाहिजे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मग त्याच्या टाईमली रिव्ह्यू घेणं वगैरे हे फार फार गरजेचं आहे. सेटिंग द रिस्क ॲपिटाईट, रिव्ह्यूइंग अँड अंडरस्टँडिंग द मेजर रिस्क अँड ओव्हरसीइंग द रिस्क मॅनेजमेंट. कालच आपला चर्चा झालेली आणि अशोकजींनी काल एक इश्यू रेस केला, म्हणजे डोंट गेट ऑफेंडेड, की मी गोल्ड परचेस करायला लोन देऊ शकतो का. त्यांनी पॉईंट ब्लँक सांगून टाकलं की बाबा जे ते स्पेक्युलेटिव्ह आहे अशा गोष्टी तुम्ही करू नका. आणि ती गोष्ट चेअरमननीच रेस केलेली आहे. तर मला असं वाटतं की चेअरमनच्या मनात कुठेतरी तो डाऊट होता की बाबा आपण हे करतोय ते बरोबर आहे की नाही. कदाचित त्यांच्या कुठच्या तरी ऑफिसरनी किंवा कुठच्या तरी एखाद्या एम्प्लॉईनी ही स्कीम त्यांच्या पुढे आणून ठेवली असेल, आणि ज्या ते चेअरमननी काल हा प्रश्न रेस केला याचा अर्थ त्यांना हे बरोबर नाही हे कुठेतरी वाटत होतं, म्हणून काल त्यांनी ते प्रश्न रेस. आता ते उद्या काय डिसिजन घेतील दॅट इज लेफ्ट टू हिम, पण ॲज फार ॲज गायडन्स गिवन बाय द फोरम हिअर इज व्हेरी क्लिअर कट. कुठच्या गोष्टीसाठी रिस्क, मी कुठे रिस्क घेतोय, कुठच्या सेक्टरला मी जास्त लेंडिंग करणार. CRARमध्ये जसं आता तर पॅरामीटरचंच सेट केलं आहे, हाऊसिंग लोन तुम्ही एवढं करू शकता, पर्सनल लोन तुम्ही एवढं करू शकता वगैरे वगैरे. कुठच्या हायर द रिस्क हायर द रिटर्न जरी असलं तरी मी रिस्क घेऊन त्याच्यामध्ये मला किती पैसे मिळणार आहेत ते रिस्क ॲपिटाईट प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मला या धंद्यामध्ये एवढंच जायचं आहे, या सेक्टरमध्ये इथपर्यंतच मला इन्व्हेस्ट करायचे आहेत, किंवा या बँकामध्ये मला एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तो 10%. मी एक जस्ट बेस्ट एक्झाम्पल देतो. मी बँका आणि याचं नाव नाही करणार. जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं आणि तेव्हा सगळे रेट्स वगैरे उतरत होते आणि कोऑपरेटिव्ह बँका, तेव्हा मी पारसिक बँकेत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही एक कॉल घेतला की रेट काही झालं तरी वाढवायचे नाही, आणि जरी मोठं लार्ज डिपॉझिट असेल तरी त्याला नाही म्हणायचं. हा मॅनेजमेंटने एक डिसिजन घेतला होता. त्याच्यामध्ये एक मोठी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा मोठा चंक होता, 20 कोटीचा चंक होता, आणि त्यांनी मला सांगितलं, फोन केला डायरेक्टली. आय वॉज नोईंग, आणि त्यांनी नोईंग दॅट पर्सन व्हेरी वेल, तर एवढे वर्ष अनुभव ओळख होती म्हणून त्यांनी फोन केला. मी सांगितलं बाबा काही कर, मी तुला 5 पैसे पण वाढवून देणार नाही. सर भाऊ ती PMC बँक मला एवढे देते. म्हटलं नमस्कार, तू काय PMC बँकेत टाकायचे ते टाक. आणि नंतर PMC एपिसोड झाल्यानंतर त्याचा मला परत फोन आला, साहेब तुमचं तेव्हा ऐकलं असतं, 5 पैसे कमी मिळाले असते ते चाललं असतं, पण माझे पैसे बुडाले. एक क्रेडिट सोसायटी आणि एक नॉन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक होती, मुंबईतलीच होती, त्याचे जवळजवळ 10 कोटी होते. तर हे जे कॉल्स असतात ना, किंवा मला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मी 5 पैशासाठी किती रिस्क घेतो आहे किंवा 10 पैशासाठी किती रिस्क घेतो, एक बॅलन्स, की बाबा
ठीक आहे, ह्या बँकेवर माझा एकदा पॅरामीटर एवढं सपोज माझ्या एका बँकेवर ठरलं आहे की मी 25 कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणार आहे, पण 20 कोटीवर आल्यानंतर तिथे कुठेतरी ब्रेक लावणं किंवा काहीतरी रिव्ह्यू घेणं, आता PMC एपिसोड सगळ्यांनाच धक्कादायक होता, ही गोष्ट वेगळी, पण हे जे कॉल आहेत ते फार क्रिटिकल आहेत. रिस्क बघण्याचे दृष्टी आणि रिव्ह्यू करत राहिलं पाहिजे त्या रिस्कमध्ये. आज हाऊसिंग लोन सेक्टर आज जरा बूम आहे, उद्या रिसेशन झालं, त्याच्या नोकऱ्या जातात लोकांच्या, तर मग हाऊसिंगवर त्या स्पीडनी जाणं किंवा हाऊसिंगला ब्रेक लावणं, रिस्कचा रिव्ह्यू टाईम अँड अगेन घेणं गरजेचं आहे. इंटिग्रिटी अँड क्लॅरिटी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग अँड अदर डिस्क्लोजर्स अबाउट परफॉर्मन्स. काल डिस्क्लोजर्स तर रिझर्व्ह बँकेने नाकात दम आणला आहे कॉर्पोरेट बँकांच्या, एवढे डिस्क्लोजर्स आता आहेत. इवन आता परत लेटेस्ट डिस्क्लोजर RBIने जे डायव्हर्जन आयडेंटिफाय केलं आहे, RBIच्या ऑडिटप्रमाणे NPA आणि त्या बँकेच्या प्रमाणे NPA आणि RBIच्या प्रमाणे जे NPA, त्याच्यामधलं जर डायव्हर्जन असेल आणि ते काही ठराविक पर्सेंटेजच्या वर असेल, दॅट ऑल्सो यू हॅव टू डिस्क्लोज. तर रिझर्व्ह बँक, तुम्ही जर कम्प्लायन्स करत नसाल, तुम्ही जर कॉर्पोरेट गव्हर्नन्स करत नसाल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टाईम अँड अगेन तुम्हाला जास्तीत जास्त ट्रान्सपरंट कसं करता येईल या दृष्टीने सगळे केवढी तरी डिस्क्लोजर्स टाकली आहेत. आणि त्याच्यामुळे तो हळूहळू वेदर यू लाईक इट ऑर नॉट, आणि काल म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या तुमच्या पतसंस्थांना पण ॲप्लिकेबल होणार आहेत या गोष्टी. ऑपरेशनल प्लॅन्स, बजेट्स वगैरे रिव्ह्यू घेणं, त्याचं कम्प्लायन्स प्रोग्राम, आपला जो कम्प्लायन्स आहे, ऑडिटवर माझ्या खास 2 स्लाईड्स आहेत त्याच्यावर. कम्प्लायन्स, ओव्हरसीइंग द कम्प्लायन्स जो देतो तो कम्प्लायन्स हा एक असा कम्प्लायन्स असतो की बाबा फार कमी लोक सिरियसली त्याचा कम्प्लायन्स तर करतात, विल बी डन, स्टेप्स हॅज बीन टेकन वगैरे वगैरे, त्याच्यावर आपण बोलूच परत. परफॉर्मन्स ऑफ अदर कमिटीज, दुसऱ्या कमिटीजसुद्धा मला माहीत नाही आता बाकी पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या कमिटीज आहेत का. ऑडिट कमिटी असणं गरजेचं आहे, HR कमिटी गरजेचं आहे, IT कमिटी आहे, क्रेडिट कमिटी, लोन सँक्शन करणं. आणि असं नाही की बाबा चेअरमन सगळीकडेच मेंबर पाहिजे, चेअरमननी पण असं पाहिलं पाहिजे की बाबा त्यांनी बाकीच्या मेंबर्सना ग्रूम केलं पाहिजे, की त्यांना तयार केलं पाहिजे. मग अशी म्हणलं नो वन इज इनडिस्पेन्सिबल. उद्या इलेक्शन झाली, कंप्लीट बॉडी पण चेंज होते, त्याच्यानंतर आलेला सेट ऑल टुगेदर डिफरंट माइंडसेटचा असू शकतो. त्यामुळे खालचे जे लोक आहेत, बाकीचे मेंबर्स आहेत, त्यांना पण तुम्ही तयारी करणं. एखादा फटाक काही बिकॉज ऑफ इलनेस सम थिंग्स कॅन गो रॉंग, आणि मग का दुसरा माणूस कोण, तर हा पण कधी कधी प्रश्न येतो की बा आता कोणला चालवणार. बऱ्याचशा बँका चेअरमनच्या नावाने पण ओळखल्या जातात, बऱ्याचशा. अरे हां, म्हणजे पहिलं नाव आलं की अरे हां ही यांची बँक आहे किंवा यांची पतसंस्था आहे, असंच ओळखलं जातं. CEO पण नाव असतं नाही असं नाही, पण फर्स्ट जी कॉलबॅक व्हॅल्यू म्हणतात ना, ती चेअरमनच्या नावाने असते आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच असते. BOD is not supposed to interfere in day-to-day activities of the society. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नाही तर काही तुम्हाला पालकमंत्री वगैरे करून जाणं वगैरे ठीक आहे, पण एखाद्या डायरेक्टरनी याची एखाद्या ब्रांचला व्हिजिट मारतात आणि सांगतात अरे हा काय कामाचा नाही किंवा काय नाही किंवा नाही हे असं कर तसं कर, हा मी माणूस पाठवला आहे त्याचं बघ काय लोन होतं का, अरे का होत नाही, मी चेअरमन साहेबांशी बोलतो. मग कुठेतरी प्रेशर येतं, अरे ह्या डायरेक्टरनी फोन केला आणि त्याचं आता लोन करू का. जसं त्यांनी काल सांगितलं नाही म्हणायला शिका. ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा नाही म्हणायला शिकाल तरच तुमचं सक्सेस. नाही म्हणजे उगाच नाही असं नाही, जर पॉलिसीत बसत नसेल तर नाही म्हणायचं स्पष्ट. आणि त्याच्याशिवाय जर करायचं असेल मग यू हॅव टू मॉडिफाय द पॉलिसी, यू हॅव टू गेट रॅटिफिकेशन फ्रॉम द बोर्ड वगैरे. AGMs टू शेअर होल्डर त्यांना कनेक्ट व्हायसाठी सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने AGMsमध्ये अटेंड करणं पण तेवढंच गरजेचं आहे. चेअरमनचा रोल आपण बऱ्यापैकी कव्हर केलं. हा एक महत्त्वाचं लाईन मी परत, चेअरमन अँड व्हाईस चेअरमन ऑफ इलेक्टेड बाय द बोर्ड फ्रॉम अमंग देमसेल्फ, त्याच्यापैकीच एक असतो. त्याला काय वेगळं काय म्हणजे खास काय मला शब्द आठवत नाही, तुरा नसतो किंवा काय नसतो, तो 12-13 पैकी एखादा माणूस असतो. तो चेअर बोर्ड मीटिंग तो अटेंड करेल. सपोज टू ही इज नॉट सपोज टू लिव्ह इन टू डे ॲक्टिव्हिटी. बोर्ड मीटिंग्स आर कॉल्ड फॉर बाय गिव्हिंग सफिशियंट नोटीस अँड अजेंडा फॉर द मीटिंग आर सेंट टू अदर डायरेक्टर्स वेल विदिन द टाईम. अजेंडा हा जो असतो, एखाद्या बोर्ड मीटिंगमध्ये काय काय लाईंड अप होणार आहे त्याच्यातला जो अजेंडा आहे तो एकतर आधी दिला पाहिजे. आणि एक पद्धत पाहिजे की प्रत्येक अजेंडाच्या बरोबर एखादी 1 or 2 पेजेसची नोट की बाबा आज मला तर IT चं जर एखादं सॉफ्टवेअर घ्यायचं आहे किंवा
ATMs घ्यायचे आहेत तर बाबा मी ATM घेतो, त्याचं कॉस्टिंग काय, किती वेंडर्सना तुम्ही टेंडर्स मागवली किंवा काय मागवली, एक सपोर्टिंग नोट असली की बोर्ड मेंबर्सचे जे बाकीचे येतात त्यांना माहिती पडतं की आज डिस्कशन काय होणार. पण बऱ्याच वेळा अगेन आय एम सब्जेक्ट टू करेक्शन्स, अजेंडा वेळेवर मिळत नाही, सपोर्टिंग नोट्स तर बऱ्यापैकी नसतील. चेअरमन ड्राईव्ह करतात, चेअरमन तिथे हे करतात, पण ह्या गोष्टी कुठेतरी चांगलं जर ग्रो व्हायचं असेल किंवा काय चांगल्या पॉलिसीज किंवा गव्हर्नन्स करायचं असेल तर ह्या गोष्टी मस्ट आहेत. बोर्ड ॲड्रेसेस द मॅटर दॅट आर स्ट्रॅटेजिक अँड मटेरियली इम्पॉर्टन्स फॉर द फ्युचर ऑफ द कंपनी. आपल्या संस्थेच्या ग्रोथसाठी जे क्रिटिकल इश्यूज आहेत त्या बोर्डनी बघणं गरजेचं आहे. शूड गिव्ह डायरेक्शन्स टू CEO, MD etc. ॲज पर द पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन्स फ्रेम बाय द सोसायटी विदिन ॲम्बिट ऑफ प्रोव्हिजन्स अंडर द सोसायटी टॅक्स. पॉलिसीज वगैरे सुद्धा कशा होणार, तुमच्या ॲक्ट एक आहे बायबल आपलं, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक किंवा रजिस्ट्रारचे जे सर्क्युलर्स आहेत त्याच्या विदिन दॅट्स तुमचेच पॉलिसी होणार. तुम्ही ते डावलून काही पॉलिसीमध्ये आणू शकत नाही. तुम्ही जे डावलं तर यू आर इन्व्हायटिंग स्ट्रिक्चर्स फ्रॉम दिस रजिस्ट्रार किंवा RBI आणि मग त्याच्यामध्ये पेनल्टी वगैरे येऊ शकते. क्लोज रिलेशन्स ऑफ ट्रस्ट विथ द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. CEO आणि चेअरमनचं ट्युनिंग एवढं छान पाहिजे, असं नाही बा होय बा नको CEO. काही चेअरमन सांगतात येस सर वाला पण नको. CEOची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की चेअरमन जर सांगत असेल आणि त्याला पटत नसेल तर त्यांनी ठामपणे सांगायला पाहिजे, साहेब हे जे तुम्ही करताय हे काय बरोबर नाही आहे, हे आपण नको करूया. आणि आय ॲश्युअर यू, जेव्हा CEO हा स्टँड घ्यायला सुरुवात करतो ना की बाबा हे बरोबर नाही, तेव्हा चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा बोर्डसुद्धा बॅकफूटवर येतं. बॅकफूटवर इन द राईट सेन्स. मी असं म्हणत नाही की बाबा त्यांनी बॅकफूट येणं चांगलं आहे की वाईट आहे, पण त्यांना पण विचार करायला लागतो, अरे नाही आपलं CEO जर सांगतो आहे आणि आपण त्याला अपॉइंट केलं आहे बँक रन करायसाठी किंवा पतसंस्था रन करायचं, त्याच्याकडे नक्कीच आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याचं फ्रेंड सर्कल मोठं आहे, त्याला तुमच्यासारखे ॲडवायझर्स आहेत, संस्था आहेत, तो 4 ठिकाणी जाऊन परत माहिती काढत असतो, 4 ऑडिटर्सशी बोलून एखादी गोष्ट करत असतो. एखादा नवीन सर्क्युलर आला तर यू कॅन करेक्ट मी, बऱ्याचशा बँका एकमेकांशी बोलतात, बाबा तुमचा व्ह्यू काय, या सर्क्युलरवर तुमचा स्टँड काय, आणि मग एकत्र येऊन कधी कधी जर सर्क्युलरचं स्टँड बरोबर नसेल तर ते लोक रिप्रेझेंट पण करतात त्या गोष्टी, तिथे जाऊन रिप्रेझेंटेशन लागतं. तर ह्या गोष्टी त्यांचं फाईन ट्युनिंग अशासाठी पाहिजे की बघ संस्थेला, नाही तर काय होतं मध्ये CEO आणि बोर्डमध्ये जर टसल असेल ना, खाली ॲडव्हान्टेज घेणारे भरपूर असतात, कस्टमर्स पण असतात. कस्टमर्सला पण CEOने सांगितलेलं असतं, तेरे को मैं CC ज़्यादा बढ़ा के नहीं दे सकतो, मी बँकेच्या हिशोबाने सांगतो मी तुला याच्यावर एनहान्समेंट देऊ शकत नाही. मग तो चेअरमनना फोन लावतो आणि मग ते परत त्याच्यामध्ये चालू असतं, अरे इसको जरा ॲकोमोडेट करू, हे करू. हे मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे. परत ensure that board receives accurate, timely and clear information on the agenda items that will enable members to participate. मगाशी आपण चर्चा केली याच्यावर. Ensure all directors are properly briefed on the issues arising at the board meeting. आपण थोड्या वेळापूर्वी विचारू. Chairman should study the agenda in depth. अजेंडामधला जो त्याचं चेअरमनचं काम काय की बोर्ड मिटिंग चालवायची आहे आणि त्यातला प्रत्येक आयटम त्यांनी प्रॉपरली स्टडी केला पाहिजे. नसेल स्टडी अंडरस्टँडिंग असेल तर त्या डिपार्टमेंटच्या हेडला ते बोलवून त्या बोर्ड मिटिंगमध्ये वगैरे सुद्धा त्याला सांगू शकतात की बाबा तू ब्रीफ करायचं. रिमार्क्स, सजेशन्स, डिसेंट नोट ऑफ एनी अदर डायरेक्टर्स आर रेकॉर्डेड इन द मिनिट्स. मिनिट्स लिहिणं, आजच्या अजेंडाचा बोर्ड मिटिंगच्या मिनिट्स लिहिणं, हे कधी कधी मी पाहिलं एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून बरोबर 2 किंवा 3 पानात जर 25-30 आयटम जरी असतील तर 2 पिणं ॲप्रूव्ड आयटम नंबर सो ॲप्रूव्ड. कधी कधी एखादा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा मेंबर सांगू शकतो की बा साहेब मला हे पटत नाही, किंवा एखाद्या लोनमध्ये सांगतो की याच्याकडून जास्त सिक्युरिटी घ्या, त्याचं मत आहे, त्याचं जे मत आहे ते कुठेतरी नोटिंग झालं पाहिजे. त्याचं नोट, तो जर सांगत असेल की नाही मला हे प्रपोजल करायचं नाही आहे, त्यांनी सांगितलं नाही आय एम नॉट इन फेवर ऑफ दिस प्रपोजल, मला हे नाही करायचं आहे, तर तोला जे नाही म्हणायचं हे पण त्याच्यावर रेकॉर्डिंग झालं पाहिजे. एवढ्या ट्रान्सपरंटली तुमच्या मिनिट्स तयार झाल्या पाहिजे त्याच्यावर. आणि प्रॉपर मिनिट्सचा रेकॉर्डेड कन्फर्मेशन, ह्या स्लाइड्स तुम्हाला मिळणार आहेत. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन बोर्ड अँड शेअर होल्डर्स. गुड प्रोसिजर्स, प्रॅक्टिसेस परत वापरणं. आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर MD वगैरे जे आहेत त्यांच्या आपण रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही दररोजच्या दररोज करता. टू असिस्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज, ऑब्जेक्टिव्ज अँड प्लॅनिंग. तुम्ही पॉलिसीज
बनवणं हे चीफ एक्झिक्युटिव्हचं काम आहे. त्यांनी कोऑर्डिनेट करून त्या पॉलिसीज बनवून घ्यायच्या. 4 गोष्टी समजत नसतील तर बोलायच्या आपल्या कलिग्समध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या को बँकर्सशी किंवा त्यांच्याशी बोलून त्यातले सल्ले घ्यायचे. चार्टर्ड अकाउंटंट आहेत चांगले सल्ले देणारे, टॅक्स मॅटर्समध्ये म्हणा किंवा अकाउंटिंगच्या दृष्टीने सुद्धा, आणि मग त्या पॉलिसीज बनवायच्या. नंतर त्या पॉलिसी बनवलेल्या ॲप्रूव्ड करून घ्यायच्या आणि पुढे चालवायच्या. CEOचं काम आहे की वेळेवर मीटिंग्स कॉल करायच्या आणि जनरल बॉडी मीटिंग किंवा त्याच्या चेअरमनच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे त्यांनी काम करा. टू मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ द सोसायटी. आता हा परत क्रिटिकल आहे. रेकॉर्ड्स जे तुमचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित ठेवले पाहिजे. कारण कधी कधी असं पाहिलं आहे की 1-2 बँकांना रेकॉर्ड्स नाही म्हणून सुद्धा हेफ्टी पेनल्टी झाली आहे हल्लीच्या हल्ली. बँकांना प्रॉपर रेकॉर्ड ठेवले नाहीत, प्रॉपर फॉलो केलं नाहीत रेकॉर्डसाठी. भले तुमची गाईडलाईन्स फॉलो केलं नाही ठीक आहे, अँटी मनी लॉन्ड्रिंगप्रमाणे जेव्हा तुम्हाला जो टाईम लिमिट आहे त्याप्रमाणे तुम्ही रेकॉर्ड ठेवले पाहिजे किंवा बँकर्स बुक इव्हिडंट टॅक्सप्रमाणे तुमचे जे आहेत त्या ठेवल्या पाहिजे. त्याच्यावर सुद्धा पेनल्टी झालेली आहे. टू मॅनेज फंड्स ऑफ द सोसायटी कॉस्ट प्रॉपर अकाउंट्स टू बी मेंटेन्ड अँड ऑडिटेड. हे परत आपण बऱ्याचशा गोष्टी म्हटल्या याच्या. ॲन्युअल रिपोर्ट ड्राफ्टिंग करणं, फायनान्शियल स्टेटमेंट अप्रूव्हल करून घेणं बोर्डकडून. टू रेकॉर्ड प्रोसिडिंग्स ऑफ द मीटिंग अँड हॅव ड्युली साईन्ड. प्रोसिडिंग्स तुमचे जे आहेत दररोजच्या त्या पण रेकॉर्ड आणि सही घेणं, वेळेवर सही घेणं, पुढच्या महिन्यात ॲप्रूव्ह करून घेणं. टू परफॉर्म ऑल ड्युटीज इंटरेस्टेड बाय द बोर्ड एक्झिक्युटिव्ह कमिटी. बोर्डनी एकदा डायरेक्शन दिल्यानंतर त्याच्या ड्युटीज, डूज अँड डोंट्स, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी CEO आणि मग CEO इंटर्न खाली त्याची जी टीम असते त्याला त्या रिस्पॉन्सिबिलिटी देत असतात. कंप्लायन्स ॲज रिक्वायर्ड अंडर द ॲक्ट, रेग्युलेशन इफ एनी टॅक्सेस ऑथॉरिटीज. कंप्लायन्स जो पार्ट आहे तो कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी CEOची आहे. बोर्ड तिथे पाहत नाही. बोर्डला तिथे म्हणजे वेळ नाही की त्यांच्याकडे तुम्ही कंप्लायन्स बरोबर देताय की नाही. RBIचे सर्क्युलर तुम्ही पाहताय की नाही, रजिस्ट्रारचे सर्क्युलर तुम्ही कंप्लाय करताय की नाही, टॅक्स ऑथॉरिटीजचे सर्क्युलर्स तुम्ही फॉलो करताय की नाही. आणि बाकी हे रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजिंग टीम वगैरे, बिझनेस ऑपरेशन, सेटिंग अप स्ट्रॅटेजीज, प्लॅनिंग टू वर्क इन द डायरेक्शन टू अचीव विजन आपण ह्याच्यावर चर्चा केलेली आहे. रिस्क आयडेंटिफाईंग, बोर्डची जरी रिस्पॉन्सिबिलिटी असली रिस्क आहे बट इट स्टार्ट्स फ्रॉम ग्रासरूट लेवल. तुमच्या मॅनेजमेंट कमिटीने ती रिस्क आयडेंटिफाय करून सांगायला पाहिजे बोर्डला की बाबा ह्या त्याच्यामध्ये आपण पडूया किंवा नको पडूया. जर पडायचं ठरवलं तर किती टक्के आपण काय त्याच्यावर रिस्क घ्यायची. ट्रान्सपरंट फायनान्शियल रिपोर्टिंग हा जॉब मात्र मॅनेजमेंटचा आहे. मॅनेजमेंटच्या लोकांनी एक तुमच्याकडे स्ट्रॉंग MIS सिस्टम पाहिजे. तुमच्या डेस्कवर जसं काल आपण म्हणतो डेस्कटॉपवर वगैरे जरी नसेल तरी वीकली रिपोर्टिंग किंवा फोर्टनाईटली रिपोर्टिंग. बोर्डसाठी पूर्ण तुमचा पतसंस्थेचा व्यवहार कसा चालला आहे, प्रॉफिटमध्ये तुमचे दर मंथ एंडला तुम्ही प्रॉफिट अँड लॉस काढतच असाल, प्रॉफिट वाढतोय की नाही वाढतोय, नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय स्टेप्स घ्यायला त्या रेकमेंडेशन पण झाल्या पाहिजे. कधी कधी असं होतं की बाबा धंदा होत नाही, क्रेडिट वाढत नाही, पण डिपॉझिटचे रेट्स आपण तसेच ठेवतो. तर वन ऑफ द इन्स्टंट एक स्टेप असू शकते की बाबा डिपॉझिट तुम्ही रेट कमी करा. थोडा धंदा जाईल पण कमीत कमी तुम्ही सस्टेन तरी. हा एक माइंडसेट असतो बऱ्याच जणांचा की मी डिपॉझिट आज गेलं तर परत उद्या येणार नाही. डिपॉझिट हे इंटरेस्ट सेन्सिटिव्ह असतं. इंटरेस्ट रेट वाढवले की तुमचे डिपॉझिट येतं, इंटरेस्ट रेट कमी केले की डिपॉझिट जात नाही. कारण एकदा जे बांधिलकी निर्माण झालेली असते ना ते आपण किती म्हणतो नाही माझं डिपॉझिट जाईल, ब्रांचवाला सांगतो साहेब रेट कमी केलं तर काही जात नाही. 10, 15, 20 पैशासाठी कोण तुमचे रिलेशनशिप तोडत नाही. तर फायनान्शियल रिपोर्टिंग आणि डिस्क्लोजर्स जी आहेत ती मॅनेजमेंटला देणं, बोर्डला, ही रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट त्या टीमची आहे. अर्धवट देणं किंवा मग नंतर कधीतरी मंथली आहे ते 2 महिन्यातून एकदा देणं त्याच्यात मजा राहत नाही. मग हे कंप्लायन्स मगाशी म्हटल्याबरोबर त्याच्यावर आपण परत बोलणार आहोत. ॲन्युअल रिपोर्टिंग ऑफ ऑपरेटिंग बजेट्स, सिलेक्टिंग क्वालिफाईड मॅनेजमेंट, एस्टॅब्लिशिंग अन इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड एन्श्युरिंग इफेक्टिव्ह सक्सेशन प्लॅन. ही CEOची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की चांगली लोकं अपॉइंट करणं. चांगली लोकं मिळणं आजच्या तारखेत कोऑपरेटिव्ह बँकांना फार थोडं स्ट्रगलमध्ये जाते. कोऑपरेटिव्ह पतसंस्थांना तर त्याच्यापेक्षा जास्त असेल. पण चांगली लोकं जर मिळत नसतील तर तुमच्या एक्झिस्टिंग मॅनपॉवरमध्ये आयडेंटिफाय करणं. कधी कधी बऱ्याचपैकी एखादा स्मार्ट मुलगा असतो पण तो कधी त्याचा जो बॉस असतो ना हा जरा जास्त आगाऊ आहे, जास्त स्मार्ट आहे, त्याला कुठेतरी साईडला कुठेतरी कोपऱ्यात आणखी डिपार्टमेंटमध्ये स्मार्ट लोकं आयडेंटिफाय करणं आणि त्यांना ग्रूम करणं. त्यांना वरती कसं आहे त्यांना पाहिजे तर हायर एज्युकेशनसाठी स्पॉन्सर करणं,
मग त्याच्यासाठी बॉन्ड मिनच्या त्या गोष्टी असतातच. एक माइंडसेट मी पाहिलं आहे काही काही बँकांमध्ये, एखादा माणूस जर सोडून जात असेल ना, तर त्याला, तो जर मुंबईत असेल आणि बाकीच्या, तो सोडून चालला, त्याला पनिशमेंट म्हणून पुण्याला टाकतील. हा मॅनेजमेंटचा, काही मॅनेजमेंटचा साहेब रिॲलिटी सांगतोय मी, सोडून चालला आहे तर त्याला पनिशमेंट, हा सोडून चालला आहे का, तर त्याला असं नाही झालं पाहिजे. तो का सोडून चालला आहे, त्याला आपण आणखी काय देऊन थांबवू शकतो का, किंवा त्याला आपण एक प्लॅन देऊ शकतो की बाबा तू आणखी 2 वर्ष राहा, तुला मी चीफ मॅनेजर करेन, किंवा म्हणजे मेरिटवर अर्थात, किंवा तुला मी पुढचं प्रमोशन देईन, किंवा तुला वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी ट्रान्सफर करेन, तिथे तू शिकू शकशील वगैरे वगैरे. हे आपण कव्हर केलंच आहे. रेग्युलेटरी फ्रेमवर्क भाग आहे, सगळ्या कायद्यांचं पालन होणं. मग ते कुठच्याही डिपार्टमेंटची सर्क्युलर असो, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, रेग्युलेटर्स, तुमचे रजिस्ट्रार म्हणा, टॅक्स ऑथॉरिटीज म्हणा, हा एक लीगल अँड रेग्युलेटरी 5-6 सेक्टरमध्येच हे फिरतं फक्त. ऑर्गनायझेशन हायरार्की, संस्थात्मक पदानुक्रम हा फार गरजेचा आहे. तुमच्याकडे डाऊन बिलो मॅनपॉवर पाहिजेच, तरच तुम्ही ऑर्गनाइज पद्धतीने काम करू शकाल, तरच तुम्ही कंप्लायन्सकडे लक्ष देऊ शकाल, तरच तुम्ही फोकस राहून तुमचा ग्रोथ अचीव करू शकाल. ना तर एकच माणूस तो ऑडिट पण बघतो, तो इन्व्हेस्टमेंट पण बघतो, अकाउंट्स पण बघतो, सगळ्याकडे काय झालं तर काही पद्धतीनं एक कोणाला बोलवायला आलं म्हटलं की एक माणसाला बोलवतात. चेअरमन पण अरे त्या ह्याला बोलव रे, शेट्टीला बोलव, मग ते त्याला इन्व्हेस्टमेंटचं पण विचारतील, त्याला ऑडिटचं पण विचारतील. आणि असतात एक खांबी तंबू म्हणतात ना, कधी कधी असतं. तसं नाही झालं पाहिजे. तुमच्याकडे चांगलं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर पाहिजे. नसेल तर ते ओव्हर द पिरियड बिल्टअप होईल. तुमची टीम तुम्हाला क्रिएट करावं लागेल. गव्हर्नन्स जर चांगलं पाहिजे असेल, ग्रोथ व्हायचं असेल ऑर्गनायझेशनमध्ये, तर प्रॉपर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर पण पाहिजे. मग त्यांना ते डेलिगेशन ऑफ पॉवर्स पण पाहिजे. त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला पुढे त्यांना खर्च करायला पण दिला पाहिजे. सँक्शनिंग पॉवर्स पाहिजेत. मॉनिटरिंग, इंटरनल कंट्रोल, हा मॉनिटरिंग जो पार्ट आहे, आपण जे संस्था चालवतो ते व्यवस्थित आलबेल चाललंय की नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रॉपर मॉनिटर करायला कोणतरी टीम पाहिजे, काय सगळ्या ॲक्टिव्हिटीज कशा चालू. ट्रान्सपरन्सी, मगाशी आपण म्हटलंय, तुम्ही तुमच्या डिस्क्लोजर्समध्ये वगैरे ट्रान्सपरन्सी पाहिजेच पाहिजे. पॉलिसीज फ्रेमवर्क आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे त्याच्यावर. आणि कमिटीचा रिव्ह्यू घेणं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वेगवेगळ्या कमिटीज आणि त्याचा रिव्ह्यू घेणं. हे ह्या 5 फ्रेम जर तुम्ही 5 किंवा 6 या गोष्टी सांभाळल्यात ना, की तुमचं ऑर्गन, आणि त्याच्या बॅकवर्ड खाली तुम्हाला काम करावं लागेल की सगळं तुमचं गव्हर्नन्स कंप्लायन्स होऊ शकतो. आता इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. स्ट्रॉंग ऑडिट डिपार्टमेंट असणं फार गरजेचं आहे. इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. इंटरनल ऑडिटचा स्कोप, ॲक्टिव्हिटीज शुड एन्श्योर ॲडिक्वेट कव्हरेज ऑफ ऑल मॅटर्स ऑफ रेग्युलेटरी इंटरेस्ट विदिन द ऑडिट प्लॅन. तुमचा इंटरनल ऑडिटचा जो कव्हरेज आहे तो सगळ्या गोष्टी कव्हर करतो की नाही हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये बघता आलं. परत ऑडिटमध्ये पॉलिसीज आहेत त्या फॉलो होतात की नाही, आणि मॅनेजमेंट त्याच्यावर ॲप्रोप्रिएट टाईमली करेक्टिव्ह ॲक्शन घेतं की नाही. सांगितलं आहे किंवा मार्जिन 50% ठेवायचं तर 50% ठेवलं आहे की नाही, 40 ठेवलं असेल तर 10%चा जो म्हणजे क्वालिफाय होईल ते, आणि त्याच्यावर मग ते इम्प्रूव्हमेंट केलं आहे की नाही. कंप्लायन्स पण तेवढाच स्ट्रॉंगली झाला पाहिजे. व्हायटल ॲश्युरन्स टू द बोर्ड. इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट आहे ना, ते बोर्डला एक ॲश्युरन्स देतं आणि सिनियर मॅनेजमेंटला की ऑल इज वेल. ऑल इज वेलचं जर तुम्हाला कम्फर्ट पाहिजे असेल तर तुमचं ऑडिट डिपार्टमेंट चांगलं पाहिजे. आणि ऑडिट हेड, जसं मगाशी मी म्हटलं अकाउंटचा हेड पण बरेच वर्ष बदलत नसतो, तसं ऑडिटचा हेड पण बदल. आणि मग ते रिलेशनशिप येतात. हा माझा मित्र आहे, जरा चलो याचा रिपोर्ट मी माइल्ड करू. हाय रिस्कचा आयटम असो तो मीडियम रिस्कमध्ये पण टाकू शकतात. ऑडिट डिपार्टमेंटचं सुद्धा रोटेशन होणं, ऑडिट स्टाफचं, ऑडिट डिपार्टमेंटचं, ऑडिट हेडचं रोटेशन होणं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ऑडिट हेड जनरली बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनमध्ये चेंज केला जात नाही, पण एक ठराविक 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, त्याच्यानंतर दुसरी लोकं तयार झाली पाहिजे. आणि नवीन जो माणूस आहे ना, तो त्याच्या नवीन पर्स्पेक्टिव्ह, नवीन व्ह्यूजप्रमाणे नवीन इनपुट्स घेऊन येत असतो. आणि ऑडिट डिपार्टमेंट जर चांगलं असेल तर तुमचं रिस्क ऑफ लॉस, जर पुढे फायनान्शियल लॉस किंवा काय लॉस होणार असेल तर त्याच्यावर, किंवा रेप्युटेशनल डॅमेज टू द बँक. रेप्युटेशनल डॅमेजवर काल म्हटलं तर काय सिलिकॉन व्हॅली बँक SVB तिथे कोलॅप्स झाली US मध्ये. इथे बिचारा SVC वाल्यांना धावपळ करावी लागली. तसं सारस्वतचं पण एक कोणीतरी टाकलं की बॉन्डवर काय आर्टिकल अमुक नाही तमुक नाही, चेअरमनला क्लॅरिफाय करावं लागलं.
आणि एवढ्या मोठ्या बँकांना जेव्हा असं काय होतं, म्हणजे आता हे आपण म्हणतो सोशल मीडिया वगैरे चांगलं आहे, पण तेवढं ते घातक पण आहे. पण तशी तुमची मशिनरी पाहिजे की आज जर एक कुठे न्यूज आली तर दुसऱ्या दिवशी तुमचं प्रेसमध्ये कॉमेंट येणं किंवा मीडियामध्ये तुमचं क्लॅरिफिकेशन येणं हे पण तेवढं झालं. रेप्युटेशनल लिस्ट पण फार मोठी झालेली आहे. परत ऑडिटर्स अपॉइंटमेंट मगाशी म्हटल्याप्रमाणे नॉलेजेबल पाहिजे. 4 पैसे जास्त द्या पण चांगलं ऑडिटर अपॉइंट करा, हू कॅन गिव्ह यू व्हॅल्यू. आणि त्याच्यासाठी सल्ले वगैरे पाहिजे असतील तर बरेच लोक अवेलेबल आहे आपल्याकडे. एव्हरी ॲक्टिव्हिटी आउटसोर्स ॲक्टिव्हिटीज पण असतात ना, त्यासुद्धा ऑडिट झाल्या पाहिजे. कधी कधी आपण आउटसोर्स ॲक्टिव्हिटी त्याच्या कम्फर्टवर चालत असतो, ATM चालत नाही किंवा नेटवर्क डाऊन झालं आहे, त्याचं पण दरवर्षी नाही म्हटलं तरी वन्स इन 2 years वगैरे सुद्धा तुम्ही त्याच्यावर कॉल घेऊ शकता. स्टॅच्युटरी ऑडिटरनं रेग्युलर RBI रेग्युलेटरी ऑडिटरनी जे विकनेसेस आणि रिस्क आयडेंटिफाय केले आहेत ना, ते प्रॉपर आयडेंटिफाय करून त्याचा मी एक पाहिलं आहे ना, मगाशी म्हटल्याप्रमाणे कंप्लायन्स हा फार क्रिटिकल आहे. आणि कंप्लायन्ससाठी सुद्धा मला वाटतं आपली टीम मदत करते. फार क्रिटिकल आहे. विल बी डन, शॅल बी डन, स्टेप्स घेतल्या आहेत आणि कधीच होत नाही. हा तो कंप्लायन्स पाठवायचा म्हणून जातो, पुढच्या वर्षी रिपीटेड क्वेरी जातं. हल्ली RBI तो ठोकूनच काढते. तुमचं कंप्लायन्स नसेल तर तो क्लोजरच करत नाही. बँकांसाठी ते एकदम टाईट करून टाकलं. ऑडिट कमिटी ऑफ द बोर्डवर एक ऑडिट कमिटी पाहिजे. कमिटी मेंबर्स शुड बी वेल क्वालिफाईड टू अंडरस्टँड द फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. बोर्डवरचा ऑडिट कमिटीची आहे त्याच्यावर चेअरमन शुड नॉट बी द चेअरमन ऑफ द ऑडिट कमिटी. कुठे काय असेल तर करेक्शन तुम्ही मला सांगा. चेअरमन ऑफ द बोर्ड शुड नॉट बी चेअरमन ऑफ द ऑडिट कमिटी. ऑडिट कमिटी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन गुड गव्हर्नन्स. मॉनिटरिंग ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग प्रोसेस, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिक्वायर्ड डिस्क्लोजर्स आहेत की नाही ते ऑडिट कमिटीने पाहायला पाहिजे सगळ्या गोष्टी. बॅलन्स शीट जेव्हा अप्रूव्ह करतात तेव्हा सगळ्या गोष्टीची जबाबदारी पूर्णतः ऑडिट कमिटीवर येते. Committee should discuss the financial statement presented by the management critically and comment on the observations if any. Audit committee ने financial statement जे दिलेलं आहे critically in the sense की बाबा परफॉर्मन्स कुठच्याही एरियामध्ये जर काही इश्यूज असतील ते म्हणजे थरोली डिस्कस करून त्याच्यावर स्टेप्स, रेमिडियल स्टेप्स पण कमिटीने सांगायला पाहिजे. त्याच्यावर अकाउंटिंग पॉलिसीज फॉलो केल्या आहेत की नाही, सिनियर मॅनेजमेंटची पण त्यांच्यावर रिस्पॉन्स, ॲडिक्वेट अँड इफेक्टिव्ह कंट्रोल आहेत की नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण करू. फायनान्शियल ऑपरेशनल रिस्क आणि मॉनिटरिंग अँड रिव्ह्यूइंग द इफेक्टिव्हनेस ऑफ द बँक्स इंटरनल ऑडिट फंक्शन्स. हे ऑडिट कमिटीचं काम आहे. इंटरनल ऑडिटचं जे आहे तो प्लॅन पूर्ण ऑडिट डिपार्टमेंट तो कंप्लीट त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट कमिटीमध्ये प्लेस करत असतो. त्याच्यावर तो बरोबर रिव्ह्यू घेणं की बाबा हे होत नाही तर का होत नाही. कधी कधी अशी वेळ येते की काही कंप्लायन्स तुम्ही करूच शकत नाही, मग त्याला तुम्हाला कुठेतरी ते क्लोजर द्यावं लागतं आणि तो एक हार्ड कॉल असतो. तो हार्ड कॉल घेणं सुद्धा ऑडिट कमिटीची जबाबदारी आहे. त्याच गोष्टी मी ज्या बोलल्या आहेत त्याच्यातलं जे ॲड्रेस कंट्रोल विकनेसेस, स्ट्रिक्ट कंप्लायन्स कंट्रोल, ऑडिट असेसिंग द परफॉर्मन्स ऑफ द हेड ऑफ द इंटरनल ऑडिट फंक्शन. इंडिव्हिज्युअल जो हेड आहे त्याचा परफॉर्मन्स बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ऑडिट हेड हा असा असतो ना, तो जेव्हा ऑडिट साईडला येतो तेवढं त्याचं रूप वेगळं असतं, ऑपरेशनला साईडला गेला की त्याचं अप्रोच आणि पण सगळं. स्टॅच्युटरी ऑडिट टूल्स टू बी रिप्लेस ॲटलीस्ट इन 3 years. आय थिंक आय हॅव डन. आय होप आय हॅव गिवन जस्टिस टू द सब्जेक्ट. तुमच्या काय क्वेरीज वगैरे असेल तर आपण हा फार मोठा सब्जेक्ट आहे साहेब. आणि असं नाही की तुम्ही हे लोक करत नाही, पण तुम्ही करता त्याला आणखी तुम्ही त्याच्यावर इफिशियंटली करू शकता असं माझं मत आहे. आणि थँक्यू वन्स अगेन टू द टीम, अशोकजी, अतुलजी आणि अविनाशजी फॉर गिविंग मी अपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन दिस ओकेशन, अँड आय वुड लव टू बी असोसिएटेड हिअर ऑनवर्ड्स. थँक्यू सो मच.